this small card that has been distributed to you. हे जे लहानसं कार्ड तुम्हा लोकांना दिलेलं आहे, I will let you know in the end what you have to do with it. शेवटी मी तुम्हा लोकांना सांगेन की याचं करायचं काय आहे. So keep it with you. सोबत ठेवा, Then we will talk about it later. मग बोलूया नंतर यावर. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So today is Good Friday. आज उत्तम शुक्रवार आहे. At 3 p.m. 3 वाजता the world stopped संपूर्ण जग थांबलं as billions bowed down before the cross. आणि लाखो लोक वधस्तंभासमोर नमले. Not in defeat, पराजयाने नाही, but in deep honor पण एका गहन अशा मानाने. for the one who did not die for himself, जो स्वतःसाठी मरण पावला नाही, but त्याला नमन केलं त्यांनी. gave his life as the savior of the world. तर त्याने संपूर्ण जगाचा तारणारा म्हणून आपला प्राण दिला. So this is not a moment of sorrow. हा दुःख करायचा क्षण नाहीये, It is a moment of victory. हा क्षण विजयाचा क्षण आहे. It is हालेलुया. the hour that stopped the clock of judgment आणि ही घटका न्यायाचं घड्याळ बंद करायची घटका आहे and released the flood of mercy. आणि दयेचा पूर खाली पाठवायची घटका आहे. So right now, आता या वेळेला across nations देशादेशांमध्ये, and generations, पिढ्या पिढ्यांमध्ये people are kneeling. आज लोकांनी गुडघे टेकले. Some in great cathedrals, काहींनी मोठ्या मोठ्या कॅथेड्रल मध्ये जाऊन टेकले, some on simple floors, काहींनी साध्या जमिनीवर गुडघे टेकले. but all before the same cross पण सर्वांनी त्याच वधस्तंभासमोर गुडघे टेकले, where Jesus paid the full price for humanity. जिथं येशूंनी संपूर्ण मानव जातीसाठी संपूर्ण किंमत मोजलेली आहे. हालेलुया. Even in my little home, माझ्या लहानशा घरात सुद्धा we knelt together आम्ही एकत्र आज गुडघे टेकले. at exactly 3 p.m. बरोबर 3 वाजता Me and my wife मी आणि माझी पत्नी and the one who works with us, आणि जे माझ्या सोबत माझी काळजी घेत माझ्या घरात काम करतात ते my माझे लोक, spiritual daughter, माझी आध्यात्मिक कन्या सारिका and even Pradeep was around, आणि माझा आध्यात्मिक मुलगा प्रदीप रावलानी. and we all knelt at 3 o'clock आम्ही चौघांनी 3 वाजता गुडघे टेकले and thanked him आणि प्रभूचे आभार मानले. for what he did for us. प्रभूने आमच्यासाठी जे केलंय त्याबद्दल. Praise God. देवाला धन्यवाद. So we all need to lift our voices, आपण सर्वांनी आपले आवाज उंच करावे लागतील. not in fear anymore, घाबरून नाही. आता काय घाबरायचंय, but in all authority. पण सर्व अधिकाराने. Amen. आमेन. We have to have one voice एक आवाज पाहिजे and one spirit, आणि एक आत्मा पाहिजे and we have to shout out this word. आणि हा जो शब्द आहे तो आपण बोलायला पाहिजे. This word is in Greek, हा शब्द ग्रीक भाषेतला आहे, हेलेनी. tetelestai. तेतलेस्ताय हा ग्रीक हेलेनी भाषेतला शब्द आहे. Tetelestai or tetelesti, तेतलेस्ताय किंवा तेतलेस्ती, which means ज्याचा अर्थ आहे it is finished. संपूर्ण झाले आहे. It is finished. संपूर्ण झाले आहे. Amen. आमेन. कीप So- इट विथ यू. हे ठेवा तुमच्या So सोबत. in the end, I will tell you what you have to do with it. अखेरीला मी सांगीन तुम्हाला याचं करायचं काय. So today's heading is tetelestai, it is finished. तर आजचं शीर्षकच आहे तेतलेस्ताय, हे संपूर्ण झाले आहे. We'll open our Bibles to John chapter 19 verse 30. योहानाचा 19वा अध्याय आणि त्यातलं 30व वचन आपण सगळ्यांनी यावेळेला काढूया. When Jesus took the vinegar and said, "It is finished," he bowed his head and gave up his spirit. योहान 19 आणि त्यातलं 30व वचन. तेव्हा येशूने आम घेतल्यानंतर म्हटले, संपूर्ण झाले आहे. मग त्याने आपले डोके लववून आपला आत्मा सोडून दिला. It is Good Friday. उत्तम शुक्रवार होता. The clock of eternity is ticking forward. अनंत कालचं घड्याळ पुढे टिकटिक करत चाललं होतं. The most explosive moment happened in human history. आणि सगळ्यात महत्वाचा क्षण मानवी इतिहासातला तेव्हा घडला होता. It is nearing 3 p.m. आणि तो सगळ्यात महत्वाचा क्षण तेव्हा घडून जवळपास 3 वाजले. For 6 grueling hours, 6 तास the creator of the universe संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता was pinned on a wooden cross. एका लाकडी वधस्तंभावर असा खिळलेला होता. For 6 hours, 6 तास. he is in excruciating pain, 6 तास तो भयंकर वेदनेमध्ये होता. and at 3 he gave up his spirit. आणि 3 वाजता त्याने आपला प्राण सोडला. Now this was not an accident. आता हा काय अपघात नाहीये.
it was a voluntary takeover. तर स्वेच्छेने त्याने स्वतः हे आपल्या हातात करायला घेतलेलं आहे. He didn't die for himself. तो स्वतःसाठी तर मेलाच नाहीये, He died for the world. तो जगासाठी मेलेला आहे. The nails that were struck on his hands and legs, जे खिळे त्याच्या हातात आणि पायात भोसकले किंवा ठोकले, they were oozing with blood. रक्त त्यातून वाहायला लागलं. His muscles are tearing, त्याचे स्नायू सगळे फाटायला लागले. and the weight of every murder, आणि प्रत्येक खुनाचा बोजा, every lie, प्रत्येक खोटं बोलायचं ओझं, every addiction, प्रत्येक व्यसन and every cancer, आणि प्रत्येक कॅन्सर, from Adam to the last human, आदामापासून शेवटच्या माणसापर्यंतचं हे सगळं is physically pulling his hands and legs apart. शरीर रूपाने त्याच्या हातांना आणि पायाला त्यावेळेला फाडायला, फोडायला, खलास करायला लागलं. He was carrying the whole weight of human sin upon his shoulders. मानवी जातीचं किंवा मानव जातीचं सगळंच पाप त्यावेळेला त्याच्या एकट्याच्या खांद्यांवर आलं. He was not dying for self like a monk तो in a cave, स्वतःसाठी मरतच नव्हता. एखाद्या गुहेमध्ये एखादा साधू मरावा असं तो मरत नव्हता. but he is dying as the world's only substitute. पण जगासाठी, मानव जातीसाठी जो एकमेव जागा घेत आहे असा तो एकमेव मेला. He didn't just take the hit, त्याने केवळ तो मार खाल्ला असं नाही, he took the whole bill of mankind. तर संपूर्ण मानव जातीचं बिल त्याने चुकवलेलं आहे. And that time, आणि त्यावेळेला the devil didn't know exactly what was happening. सैतानाला कळत नव्हतं की हे काय चाललंय एक्झॅक्टली. He only hated him so much त्याने फक्त, सैतानाने येशूंचा फक्त इतका मनोभावे तिरस्कार केला that I have to kill him. की मला एनिवे ह्याला कसंही करून आज मारायचंय. For 4,000 years, 4000 वर्ष the writing of his pen never stopped. त्याच्या पेनचं लिखाण थांबलं नाही. He was writing our sins तो आपली पाप लिहित होता, day in and day out. दिवस आणि रात्र, दिवस आणि रात्र. Every sin that the world was committing. प्रत्येक पाप जे जगातल्या प्रत्येक माणसाने केलं. And so in the courtroom of heaven, तर स्वर्गाच्या न्यायालयात the atmosphere was suffocating. वातावरण असं आपला जीव जाईल असं झालं, गुदमरल्यासारखंच हे झालं. Imagine the whole scene. संपूर्ण चित्र आता सगळ्यांनी नीट ऐकायचं आणि चित्र रंगवायचं. There are stacks of ledger books. तिथे कितीतरी रजिस्टर पडलेले आहेत. It may be reaching to miles. आणि ते माइल्स आणि माइल्स पोहोचत असतील एवढे. All of human failure was being written. आणि त्या सगळ्या रजिस्टर्स मध्ये मानव जातीतला प्रति एक मनुष्य किती किती जागी अपयशी ठरला, किती पापात पडला, किती खोटं बोलला, किती वाईट वागला, एक्सेट्रा 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 लिहिलेलं आहे. Because he wanted thorough proof to stand before God. कारण त्याला देवासमोर उभं राहायला संपूर्ण पुरावा हवा होता. Every sin of man माणसाचं प्रत्येक माणसाचं प्रत्येक पाप has been written in that debt ledger book. त्या रजिस्टर मध्ये लिहिलेलं आहे. Amen. आमेन. And it was filling with trillions of sins. आणि करोडो पाप त्या रजिस्टर मध्ये आहेत. कारण संपूर्ण मानव जातीचं पाप, प्रत्येकाने केलेल्या प्रत्येक पापाची नोंद आहे त्याच्यात. You can imagine मग कल्पना करा, the sicknesses, सगळे आजार, the failures of mankind, नाही ती रोगराई, माणसाचं अपयश, all were written in that debt ledger book. सगळं त्या रजिस्टर मध्ये लिहिलंय. You know, the devil was like one of our neighbors सैतान आपल्या एका शेजाऱ्यासारखा, who watches you through the blinds of the window. आपले शेजारी कसं आपल्या घराकडे त्यांच्या खिडकीच्या पडद्या मागून बघतात. And he writes down every time your dog barks, आणि ज्या दर वेळेला तुमचं कुत्रं भुंकतं तो समोरचा शेजारी लिहून ठेवतोय. every time you do something wrong, ज्या दर वेळेला तुम्ही काहीतरी चुकीचं करता, and so he writes it all down. तो समोरचा शेजारी जो पडद्या आडून बघतोय तो लिहून ठेवतोय. Even so, तसं आहे, the devil sees everything that you are doing. सैतान तू करत असलेलं प्रत्येक कर्म बघतो. All your bad moods, तुझे ते होणारे सगळे बॅड मूड स्विंग्स, माझा मूड आज नाहीये, all the prayerlessness, जी तू प्रार्थना करत नाही, अजिबात करत नाही, ते not going to church, चर्चला येत नाही तू, तेही
not living a right life. योग्य जीवन, सरळ मार्गी जीवन नाही, लपाछुपी चाललेली आहे. And so he thinks he's winning तर त्याला असं वाटतं तो जिंकतोय, because he's a math genius. कारण की तो गणितामध्ये उत्कृष्ट आहे सैतान, हिशोब But- ठेवण्यात. But he's about to find out पण आता त्याला लगेच तेव्हाच कळणार आहे that heavenly grace does not see all these things, स्वर्गीय कृपा या सगळ्या गोष्टी बघत नाही, because कारण grace was going to come. कृपा येणार आहे. And on Good Friday, आणि उत्तम शुक्रवारी म्हणजे आज गुड फ्रायडेला only grace could defeat those millions of copies. फक्त ती कृपाच त्या करोडो पापांना धुवू शकली, Nothing else. बाकी काही नाहीये बेटा, Nothing else. बाकी काही नाही. कृपा सर्वांवरी तुझी, जरी Say- कोणी म्हणे नाही. So the devil is not just an accuser, तर सैतान केवळ बंधुजनांना दोष द्यायला आलेला नाहीये, he is an obsessed forensic expert. तो पछाडलेला आहे, फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे तो. Amen. तो विद्वान आहे याच्यात. He spends every second of every day प्रत्येक दिवसाचा प्रत्येक सेकंड तो यात घालवतो. writing down every cent of sin you owed. प्रत्येक पाप जे तू केलेलं आहे, हे जे पापाचं कर्ज आणि पापाची रास आणि पापाचा ढीग जो तुझ्या आयुष्यावरती मोठा होत चाललाय, प्रत्येक नोंद तो करतोय. You know, some years back, काही वर्षांपूर्वी I used to watch CID serial, मी CID बघायचो. and that was one of my favorite serials. CID माझं एक फेवरेट सिरियल होतं त्या काळी. And तुमचंही if- असेलच, If some of you had watched, तुमच्यातल्या काहींनी पाहिलं असेल जर, then you will remember तर तुम्हाला आठवेल how ACP Pradyuman ACP प्रद्युमन नावाचा एक कॅरेक्टर त्याच्यात होतं. and Daya, आणि दया, the कुछ तो door गडबड आहे. breaker, दार तोडणारा दया, he would chase the criminals, तो गुन्हेगारांमागे जायचा, but पण still they would always need Dr. Salunke तरी डॉक्टर साळुंके नेहमी लागायचे, because कारण he was the forensic expert. तो फॉरेन्सिक एक्सपर्ट होता हा डॉक्टर साळुंके. So though they were CID experts, they always needed a forensic expert. तर हे सगळे जरी CID मधले एक्सपर्ट आणि विद्वान असले, हा दया आणि ते प्रद्युमन, तरी हे डॉक्टर साळुंके लागायचेच, Because he alone used to prove the case. कारण की डॉक्टर साळुंके एकटेच पुराव्या सकट सिद्ध करायचे की येस ये हो गया है. See, because he could find what no one else could. का आणि कुणालाही शोधता येत नसे, ते डॉक्टर साळुंके शोधून दाखवायचे. Because he used to go with that microscopic fingerprints, कारण की मायक्रोस्कोप घेऊन फिंगरप्रिंट्स वगैरे बघून सगळी hidden trace, and used to add chemicals to it to सगळी find out. तपासणी करणार, कुठे काही निशाणे छोडलेले आहेत तिथे केमिकल्स लावून ते सगळं पाहणार, किसके फिंगरप्रिंट है, कौन So- आके गया होगा, ये हाथ किसका So- है, ये उंगलियां किसकी So है. in the same way, तसं the devil operates like a dark version of Dr. Salunke. डॉक्टर साळुंकेंची भूमिका करणारा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला आहे सैतान. Dark version. काळी भूमिका, डॉक्टर साळुंकेंची भूमिका करताना एक डार्क व्हर्जन, काळ व्हर्जन सैतान आहे. So he does not accuse you only randomly. तर सैतान तुला रॅन्डमली दोष देत नाही, He starts building a case. तो केस तयार करतोय क्योंकि उसने देखा है. Everybody's case he was building प्रत्येकाची केस तो तयार करतो, because he does not want anybody to go to heaven. कारण की सैतानाची इच्छा नाही की कुणीही स्वर्गात जावं, त्याची ही- इच्छा आहे सगळे नरकात जावेत. He digs through the DNA of your past. तुझ्या भूतकाळाच्या DNA ला तो असा चिथडा करून बाहेर काढेल. He even picks up all those microscopic mistakes that you have committed. सगळ्या लहान लहान चुका सुद्धा तुझ्याकडून ज्या झालेल्या आहेत त्याही सैतान उखडणार. You may have forgotten those mistakes, तू विसरला असशील त्या चुका, but पण all these years that you have committed, ही एवढी सगळी वर्ष तू जे काही चूक का पाप जे काही केलंय, he's preparing सैतान तुझी केस पेपर तयार करतोय, because कारण he wants to throw us all in hell. सैतानाला आपल्याला सगळ्यांना नरकात टाकायचं आणि आपण पाप करताना आपल्याला And- असं वाटतं आपल्याला कुणीच बघत नाहीये. So the things that you have forgotten, तर ज्या गोष्टी तुम्ही विसरलाय, the things you thought didn't matter, ज्या गोष्टी तुला असं वाटल्या की चलता रे कुछ नाही होता, कोण देख रहा है खरना, and he places them all under his microscope, हे सगळं तो त्याच्या मायक्रोस्कोप खाली घालतो prepares it in his ledger books, आणि त्याच्या रजिस्टर मध्ये तयारी करतो. and then he stands before
the judge, आणि मग न्यायाधीशासमोर उभा राहतो सैतान, that is God, म्हणजे देवासमोर येतो, उभा राहतो सैतान and he says, आणि म्हणतो I am the forensic expert, मी फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे. because the evidence is clear, कारण पुरावे क्लिअर आहेत, this person is guilty. हा माणूस दोषी आहे. Because look at their past, त्यांचा भूतकाळ बघ, look at their thoughts, त्यांचे विचार बघ, look at their failures. बघा त्यांची अपयश बघा, उनके दिमाग में जो गंदी बातें चल रही है वो देखो. Because justice demands a verdict. कारण की न्याय काय मागतं, न्याय मागतं की काहीतरी फरमान सुनवा. And so you must act, oh God. तर देव बाबा तुला काम करावं लागेल, तुला न्याय करावा लागेल, पुराव्या You सकट, must condemn them. आणि तुला या सगळ्या मानव जातीला दंडाज्ञा द्यावी लागेल. मी प्रत्येकाचं पाप लेखाजोखा घेऊन आलोय. Because Bible clearly says बायबल क्लिअरली म्हणतं, in Revelation 12 verse 10, प्रगटीकरण 12वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन, he is called the accuser of the brethren. बंधुजनांना दोष लावणारा म्हणतात सैतानाला, Not because he speaks lies, आणि तो खोटं बोलतो म्हणून नाही, but because he weaponizes truth without mercy. परंतु तो दया न दाखवता सत्याला शस्त्र पुरवतो. The devil wants the ledger to be so heavy सैतानाची इच्छा आहे की ते पापाचं रजिस्टर प्रत्येकाचं इतकं भारी, इतकं वजनाने भारी व्हावं that no human could ever lift it. की कुठल्याही माणसाला ते उचलता येऊ नये की बाबा बाबा एवढी पाप केली आहेत का मी. See? And so the ledger was technically the evidence. तर टेक्निकली ते रजिस्टर म्हणजे पुरावा आहे, Evidence filed against you and me. तुझ्या आणि माझ्या विरुद्ध फाईल केलेला पुरावा की हे गुन्हेगार आहे, ते दोषी आहेत और इनका नरक जाना बनता है. And he holds it आणि तो ते धरतो against us आपल्या विरोधात in the high court of God. देवाच्या हायकोर्टात. And since God is the judge आणि देव आहे न्यायाधीश, and God's law says आणि देवाचा नियम म्हणतो the soul that sins must die, जो जीव पाप करतो तो मेला पाहिजे. so the devil wants us all to die. तर सैतानाची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी मरायला हवंय. Die without mercy. अजिबात दया न मिळता आपण सगळ्यांनी मरायला हवं अशी सैतानाची इच्छा आहे. And he slams that massive book before God. आणि सैतान काय करतो, ते रजिस्टर एवढं मोठं देवासमोर फेकतो. The whole world sins. अख्ख्या जगाच्या, अख्ख्या मानव जातीतल्या प्रत्येक मानवाच्या प्रत्येक पापाने भरलेलं रजिस्टर तो देवासमोर भिरकावतो की ये ले, And look at the balance, he says. देख देख बॅलन्स क्या है. These people are all bankrupt people. काय हिशोब आहे बघ, सगळे दिवाळखोर आहेत, दरिद्री आहेत. See, बघ तुझी मानवजात, here is this person full of pride. बघ हा गर्वाने भरलेला म्हणे बिलीवर आहे. Look at this person, बघ हा disobedient child. आज्ञा मोडणारा, आज्ञाच पाळत नाही म्हणे बिलीवर. And they all have run a bill which is million times more. आणि करोडोपटीनं जास्त त्यांची बिलांची थकबाकी आहे. Who is going to pay for it? कोण भरणार आहे. सैतान देवाशी कायदेशीर ग्राउंडवर बोलतो, आपल्या प्रत्येकाची पाप देवासमोर फेकून की तू म्हणतोय माझी मुलं आहेत, बिलीवर आहेत, माझ्यावर विश्वास ठेवणारी आहेत, हे हिसाब देखो. And he says आणि म्हणतो they can't even pay in a trillion lifetimes. ट्रिलियन जीवन जरी यांना दिलीस तरी या पापाची परतफेड यांना करता येणार नाहीये देवा. So there is no hope for them. तर त्यांना आशा नाहीये देवा. You have to send them to hell. तू त्यांना नरकात पाठवायलाच पाहिजे अशी केस पेपर आपल्या प्रत्येकाची करून हा गेला देवाकडे. Yes. हा, You are a just judge. तू न्यायाधीश, न्याय करणारा न्यायाधीश आहेस. And so you have to let me take them into prison. तर तू मला ह्यांना सगळ्यांना तुरुंगात घेऊन जायची परवानगी दे. Because will not the judge of the whole earth do right? कारण संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश बरोबर आहे ते करणार की नाही असं लिहिलेलं आहे ना. Say, तर मला परवानगी दे, इनका सबका नरक बनता है, मैं इनको सबको लेके जाएगा. and so for 4,000 years, 4000 वर्ष the Jews lived under the law of the sanctuary. यहुदी सभामंडपाच्या नियमाखाली राहिले. So it was like a high interest payday loan. म्हणजे काही एखादं कर्ज हाय इंटरेस्टनी भरायचा दिवस. And so that time, त्यावेळेला God had mercy. देवाने दया केली. God said, ते बोलला I will supply the lamb. मी कोकरू पुरवतो. And as long as the Jewish people supplied the lamb, आणि जोवर यहुद्यांनी कोकरू दिलं you cannot condemn them. तोवर त्या यहुद्यांना आपण दंडाज्ञा देऊ शकत So नाही. millions of lamb were slaughtered every day. तर लाखोनं कोकरं मारायचे ते रोज त्या काळी. And God would say, आणि ते म्हणायचा this covers the interest for another year. आता यातून अजून एका वर्षाचं व्याज फिटलं. Every year दरवर्षी they had to offer the lambs. त्यांना कोकरू चढवावं लागायचं जुन्या करारात. But पण still the principal debt is still sitting there. तरी मुद्दल अजून तिथंच आहे.
हे व्याज भरतायत, मुद्दल तिथंच आहे, मुद्दल कमीच होत नाहीये. That's what Hebrews 10:4 says. इब्री करार 10:4 मध्ये लिहिलंय बघा. It was like a band-aid given on a gunshot wound. पहा, गनशॉटनी जखम झालेल्यावरती एखादं बँडेड लावल्यासारखा प्रकार आहे हा. So अरे ते every- गनशॉट आहे तो. So every morning तर रोज सकाळी at 6 o'clock, 6 वाजता before you even have your coffee, तुम्ही तुमची कॉफी घेण्या अगोदर there is that loud knock on your door. तुमच्या दारावरती बेल वाजणार जोरात. It is the devil. सैतान येणार And he says, आणि म्हणतो, I have come to check what you are doing. काय करतोयस, तपासायला आलोय मी, काय चाललंय. And he has a long line of clipboard because he has written all that you have done. आणि त्याच्याकडे भरपूर लेखाजोखा असतो, कारण तू जे सगळं केलेलं आहे ते सगळं लिहून घेऊन सैतान तयारीने तुझ्याकडे येऊन बेल मारतो. And he even tells you, आणि तुला सांगतो सुद्धा, I can even tell you in 1994 on Sunday morning what you did. 1994 साली रविवारी तू काय केलं मी तुला सांगतो. होईल का, आपल्याला जमेल का. And it is written on this 5001 page. आणि 5001 नंबरच्या पानावर 1994 सालच्या या रविवारी तू केलेलं कांड लिहिलेलं आहे. And even last Tuesday what you said, आणि गेल्या मंगळवारी तुझ्या अभद्र तोंडाने जे तू बोललाय ना, that also is written ते down. पण मी लिहिलंय. That anger, तो राग, that disobedience, आज्ञाभंग, it's all there with me. अंगात आल्यासारखं वागता तुम्ही, सगळं लिहिलंय मी. Either you pay up एक तर फेडा, or pack up for hell. नाही तर गुंडाळा, चला नरकात. So the devil is not kept to show evidence or to make sure God takes proper action. तर सैतान काही याच्यासाठी ठेवलेला नाहीये की त्याने पुरावे नीट दाखवावे, यासाठी की देवाने न्याय बरोबर करावा का कृती बरोबर करावी. Even if the devil was not there, God keeps that record. सैतान जरी तिथे नसेल तरी देव सुद्धा हे सगळे हिशोब ठेवतोच. But he keeps it for a different purpose. He wants mercy to be poured on those sins. पण देव आपले हिशोब वेगळ्या कारणाने ठेवतो की मला या सगळ्या पापांवरती कृपा होतायची आहे, दया होतायची आहे. सैतान वेगळ्या कारणाने ठेवतो. But the devil keeps it to accuse you. सैतान तुला नावं ठेवायला ठेवतो. And he accuses us before God. आणि सैतान देवासमोर आपल्याला नावं ठेवतो की तू म्हणतोस हे तुझे बिलीवर लोक आहेत, ह्यांचे कर्म बघ. And so he's like the Pharisee तो परुषासारखा आहे, who found that adulterous woman ज्या परुषाला ती व्यभिचारी बाई दिसली ना, and brought her to Jesus. आणि ती दिसल्यानंतर ते येशूकडे घेऊन आले तिला, And they were all ready with the stones. आणि तयार होते हातात दगड घेऊन तिला मारायला, ठार मारायला. And that's the only thing they have in their mind. आणि त्यांच्या मनात तेच खेळतं की छोडने का नाही, खुद क्या कर रहे देखने का नहीं, दूसरों को छोड़ने का नहीं. No mercy. दया नाही, That is the devil. हा सैतान. आणि असे असे वागतात ते सैतानी. See? But Jesus stands पण येशू उभे राहतात between the accuser and her. हा जो दोष देणारा आणि ही जी बाई, त्यांच्यामध्ये कोण आलं, येशू. And he forgives her. आणि येशू तिला क्षमा करतात See? की जा बाई आणि परत असलं काम पाप करू नको. But the devil wants God to show only judgment without mercy. पण सैतानाची इच्छा आहे की देवाने फक्त आपल्या सगळ्यांचा न्याय करायचा आणि अजिबात आपल्यावर दया करू नये. See? असं सैतानाला हवंय. If you see in the book of Zechariah, तुम्ही जर जखऱ्याचं पुस्तक पाहिलं, chapter 3, verses 1 and 2, जखऱ्या 3, 1 आणि 2 there it says, लिहिलेलं आहे, Satan standing at his right hand to resist him. सैतान त्याच्या उजव्या हाताला त्याला विरोध करायला उभा आहे. See? हा? So the devil was so arrogant, म्हणजे सैतान एवढा उद्धट होता ना he would stand right next to you की तो अगदी तुमच्या शेजारी उभा राहणार, in God's presence देवाच्या सानिध्यात तो अगदी तुमच्या शेजारी उभा राहणार, just to point at your dirty clothes. तुझ्या मळलेल्या कपड्यांकडे बोट करून दाखवायला की ये देख कितना ये गंदा आदमी है. Satan said, सैतान म्हटला, Zechariah's clothes are dirty, जखराचे कपडे मळलेले आहेत. but God immediately removed it देवाने लगेच ते काढलं and put a new one for him. आणि नवीन कपडा घातला त्याला. That is my God. असा माझा देव आहे. आमेन. But the devil wants you to die in your sins. पण सैतानाची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या पापातच मरावं. See? हं? The devil thought सैतानाला वाटलं the ledger was his lifetime employment contract. की ते जे रजिस्टर आहे पापाने भरलेलं, ते माझ्यासाठी आयुष्यभराचं एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट आहे. And he thought as long as humans sinned, आणि त्याला असं वाटलं की जोपर्यंत मानव पाप करत आहे, his job was sure.
त्याचं काम ठरलेलं आहे. सैतानाला वाटलं माझं काम ठरलेलं आहे, क्योंकि ये इंसान भले बोलते बिलीवर है, हर एक जन पाप तो करते ही जा रहा है. And so he keeps every account in detail. तर तो प्रत्येक हिशोब डिटेल ठेवतो. But he is spiritually blind. पण आत्मिक रीतीने सैतान आहे आंधळा. Because while Jesus was hanging on the cross, कारण येशू वधस्तंभावर लटकलेले असताना the devil was sitting in the corner, सैतान तिथे कोपऱ्यात बसलेला होता. the corner of the courtroom of heaven, स्वर्गीय न्यायस्थानासमोर, स्वर्गीय दरबारात, and he was very happy आणि आनंदी होता खूप, व्हेरी हॅपी. because he was looking at the agony of Jesus. कारण येशूंचा सगळा त्रास तो बघत होता. He saw the thorns on his head. त्याने पाहिलं येशूंच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट आला. He saw the blood flowing from his body. रक्त येशूंच्या शरीरातून वाहत होतं. त्याने पाहिलं. He saw a dying man. त्याने पाहिलं की माणूस हा मरतोय. But he couldn't see the invisible exchange that was happening on the cross. अदृश्य व्यवहार जो वधस्तंभावर झाला, अदला बदल, ती सैतानाला दिसली नाही. अदृश्य अदला बदल जी झाली. His eyes were only on his golden watch that he was wearing. त्याचे डोळे फक्त त्याच्या सुवर्ण घड्याळाकडे होते, जे त्याने घातलेलं सोन्याचं घड्याळ. When this will end? हे कधी संपेल एकदाच. And when I will move the court of God? आणि कधी एकदा जाऊन मी देवाच्या न्यायासनासमोर हे सगळं ठेवेन. And when I will put all these people into hell? आणि कधी एकदा या सगळ्या मानव जातीला उचलून नरकात टाकेन असं झालंय मला. He didn't realize त्याला कळलं नाही. that at that very moment, त्या क्षणाला the great post office of heaven, स्वर्गातलं सगळ्यात मोठं पोस्ट ऑफिस, it was redirecting all the trillions of sin packages. त्या सगळ्या पापाच्या पॅकेजेसला किंवा पाकिटांना रिडायरेक्ट करत होतं. Every murder, every sin, प्रत्येक खून, प्रत्येकाचं प्रत्येक every पाप, sickness, प्रत्येक आजार, every failure, रोगराई, अपयश, he was piling it upon the shoulders of Jesus. तो येशूंच्या खांद्यावर ते ट्रान्सफर करत होता. तू रजिस्टर भर के ला, मैं वो जीसस के खांदों पर डालते जाता है. Praise God. Because Bible says कारण बायबल in म्हणतं Isaiah 53 verse 6, यशा 53:6, the last part says, the Lord had laid the iniquity of us all. यशा 53:6चा शेवटचा भाग काय म्हणतो? यहोवाने आम्हा सर्वांचा अन्याय, सर्वांचा अंडरलाईन त्याच्यावर टाकला. See, that means म्हणजे trillions of sins करोडो करोडो करोडोनी पाप, were being redirected करोडोने पाप रिडायरेक्ट केली on the shoulders of the Son of God. देवाच्या पुत्राच्या खांद्यांवर. की तू हे माझ्या समोर फेकतोय, मी हे येशूच्या खांद्यांवर फेकतोय. And the devil was so busy gloating, आणि सैतान एवढा व्यस्त होता ना, he didn't notice the weight त्याला ते वजन लक्षात आलं नाही of the world's debt were being transferred upon Jesus. की जगाचं हे पापाचं कर्ज कसं येशूंवरती ट्रान्सफर झालं हे सैतानाच्या लक्षातच आलं नाही. And so he's just counting the moment now. तर सैतान आता मिनिट मोजत होता, मिनिट क्षण मोजत होता की अभी खेल खत्म होता है, देख सबको लेके नरक में अभी. He starts the countdown, आणि मग काउंटडाऊन सुरू करतो सैतान, thinking विचार करून he's counting down to his greatest victory. की आता मला सगळ्यात मोठा विजय मिळणार आहे. And he says 10, आणि म्हणतो 10, 9, 9, 8, 8, 7, 7, 6, 6, 5, 5, 4, 4, 3, 3, 2, 2, 1. 1. And then he shouts आणि ओरडतो जोरात सैतान, because कारण he knows now Jesus is dead. त्याला माहित होतं की आता येशू मेले. त्याला Because कळतं. once his heart stops, कारण एकदा येशूंच्या हृदयाची धडधड थांबली I want the world. की मी जगाचा मालक होणार, I will be the prince of this world. मी या जगाचा राजकुमार होणार, सत्ताधीश होणार. See? Because I've got all the receipts of these wicked people. कारण माझ्याकडे पुरावे आहेत या सगळ्या दुष्ट लोकांचे. Because I worked for 4,000 years. 4000 वर्ष मी मेहनत केली या सगळ्यावर. On these files every day I was working. या प्रत्येक रजिस्टरवर 4000 वर्ष मी काम केले. एकेकाचं पाप, एक पाप लिहिलंय मी. And so my forensic expert career is about to peak now. तर आता माझं फॉरेन्सिक एक्सपर्ट करिअर जे आहे ते फार उंचावर येणार आहे. See, माझा व्यवसाय आता खूप चालणार. the devil is like a fellow who spends his whole lifetime building a massive tower. आणि सैतान एक असा आहे ना की जो संपूर्ण आयुष्यभर एक मोठा उंच बुरुज बांधायच्या प्रयत्नात आहे. And he is about to place the capstone. आणि त्याच्यावरती आता तो कोनशिला ठेवणारच आहे. And then he realizes मग त्याला कळतं he has built it on sand. मी हे वाळूवर बांधलंय And now it is going to topple down. आणि आता हे पडणार आहे.
Amen. किया किया क्या किया? Because कारण he thought he was recording the debts of us, त्याला असं वाटलं की आपल्या प्रत्येकाचं पाप तो लिहून ठेवतोय, but But- he was actually just organizing his own eviction papers. तो स्वतःलाच तिथून बाहेर काढायची कागदपत्र तयार करत होता. Amen. स्वतःला तिथून बाहेर काढायची कागदपत्र. He's doing his maths, तो त्याचा हिशोब करायला बसतो, but he's forgotten पण विसरतो God is the master of your maths. देव तुझ्या गणिताचा मालक आहे. He is the master of every math. देव प्रत्येक गणितावरचा मास्टर आहे. Where one sacrifice equals infinity. जिथे एक अर्पण अनंत का समान आहे. He does not know सैतानाला हे माहित नाही. that one person, Jesus Christ, एक व्यक्ती येशू ख्रिस्त is enough to wipe away the whole world's sin. का झाले संपूर्ण जगाचं प्रत्येक मानवाचं पाप पुसून टाकायला. Say- आमेन. And so before the cross, तर वधस्तंभासमोर before the cross, त्या वधस्तंभा अगोदर the devil had a visitor's pass. सैतानाकडे विजिटर पास होता. He could go up and down and meet God. वर खाली तो येऊन जाऊन देवाला भेटू शकत होता. Remember, he used to go and meet God concerning Job also. तो देवाला भेटायचा ना. आठवतो ना योबाविषयी पण सैतान देवाला भेटायला गेला होता. विजिटिंग पास था उसके पास. He is an obsessed fellow. आणि तो पछाडलेला आहे. Amen. पछाडलेला अंगात येत नाही. त्याच्या अंगातच सैतानच येतो ना तो. अंगात येत नाही, अंगातच आहे. Always pointing at our filthy rags. आणि नेहमी आपल्या घाणेरड्या मळक्या कपड्यांकडे तो इशारा करून दाखवणार. ते गंदे लोक, ते पापी लोक, ते पापी लोक. And demanding our soul as payment for our debt. आणि डिमांड करणार की ह्यांचा जीव मला दे. ह्यांनी पापाचं कर्ज फेडलेलं नाहीये. हे सगळे जीव मला नरकात पाहिजेत. See? And so he has got that ledger books all over in his ते office. ठीक पडलाय त्याच्या ऑफिस मध्ये रजिस्टरचा. 4,000 years 4000 वर्ष तुझं Of माझंही all our होतं. sins. तुझं माझंही रजिस्टर होतं बरं का. meticulously written with his एकदम own डिटेल hand. लिहिलेलं होतं. डिटेल. He had folders even on Abraham's life, अब्रामाच्या जीवनावरचे पण फोल्डर होते. फोल्डर all his white lies, त्याचे सगळं ते सफेद झूठ, even David's failures, दाविदाचं अपयश, Moses' failures. मोशेकडनं झालेल्या चुका. And so exactly at 2:50 p.m. तर बरोबर 2:50 now he's talking to God. आता तो देवाशी बोलायला आला Lord, की प्रभू I want to share about this man also now. मला आता या माणसाविषयी पण तुला You know सांगायचं. how much headache God had? देवाला किती डोकेदुखी झाली माहितीये. Because every person who sinned used to go as an accuser of the कारण ज्या brother. प्रत्येक माणसाने पाप केलं त्या प्रत्येकाविषयीनं तो देवासमोर जायचा. या माणसाला नावं ठेवायला, दोष द्यायला. God, की देवा I will talk to you about something happened very lately. आता जे झालं ना ते थोडं मला या XYZ विषयी तुला सांगायचंय. Let's talk about your favorite disciple Peter. तुझा आवडता आहे ना पेत्र, त्या पेत्राविषयीच मला थोडीशी इन्फॉर्मेशन तुला द्यायची आहे. It just happened a few hours. आत्ता घडलेलं आहे काही तासांपूर्वी. He didn't just stumble. आणि तो अडकवून पडला एवढंच नाही. Do you know? माहितीये He betrayed your own son तुझ्या पुत्राला त्याने नाकारलंय 3 times. 3दा. He denied knowing your son. तुझा पुत्र ओळखत होता तो, तरीही त्याला त्याने 3दा नाकारले. आता अभी हुआ है अभी. He cursed also. शाप दिलेला आहे त्याला. He swore that he didn't know him. शब्द खाल्ला त्याने आणि म्हटला की मी येशूंना ओळखत नाही. So your Peter is not a rock. तर तुमचा पीटर काही खडक बिडक नाहीये. He is a pebble of cowardice. तुमचा पीटर म्हणजे भित्रट खडा निघाला. So I want his life caged forever. तर मला त्याचं जीवन संपूर्ण आयुष्यभर तो मला कैद पाहिजे. नरकात न्यायचंय मला त्याला. I want a permanent chain for his soul. मला कायमचा चेन, एक कायमची चेन पाहिजे मला त्याच्या जीवाला बांधायला. So he is mine by his own words. He is mine. त्याच्या स्वतःच्या शब्दांद्वारे चुकून तो माझा झालेला आहे. देवा त्याने आत्ताच हे केलेलं आहे. देवाच्या so- डोक्याला इतका खुराक झाला ना, क्या के सबका बोल रहा है. And then at that moment, त्या क्षणाला while he says, तो म्हणत असताना I want to also speak about little bit about others also. मला बाकीच्या विषयी पण थोडं तुला सांगायचं आहे. Even John and James also. योहान, याकोब. Suddenly, अचानक the clock strikes 3. 3 वाजतात घड्याळात. The devil was in his mid-sentence, सैतान त्याचं वाक्य बोलतच होता. wanting a life sentence for all these fellows. या सगळ्यांसाठी त्याला उमर कैद नरकातली हवी असताना But suddenly, अचानक there is a shout heard on Calvary Hill काल्वरीच्या टेकडीवर एक आवाज ऐकू येतो that resounded in the whole universe. जो संपूर्ण सृष्टीमध्ये गरजतो. And what is that? आणि तो काय?
Tetelestai. तेतलिस्ताय असा आवाज, Tetelestai. तेतलिस्ताय असा आवाज It is finished. की हे संपलेले आहे, It is finished. हे संपलेले आहे. At that precise moment, अगदी त्या विशिष्ट क्षणाला 3 p.m. 3 वाजता on Friday, शुक्रवारी everything changed forever for mankind. सगळं कायमचं बदलून जातं मानव जातीसाठी. सगळं कायमचं बदलतं मानव जातीसाठी. The atmosphere of the courtroom of heaven has a shift आणि स्वर्गाच्या न्यायालयातलं वातावरण सगळं बदलतं तेव्हा, because कारण Jesus at that moment, येशू त्या क्षणाला he gathers the last of his strength त्याची शेवटची शक्ती जी असते ती गोळा करतात and he tastes the vinegar out of bitterness, आणि कडूपणाची आंब चाखतात, because that is our bitterness, कारण तो कडूपणा ऍक्च्युली आपल्यातला आहे. and he released a mighty shout, आणि एक जोरात गर्जना करतात, Tetelestai. तेथलिस्थाय, It is finished. हे संपूर्ण झाले आहे. आणि तो आवाज तिथं जातो In the courtroom of God, देवाच्या कोर्टात, जेव्हा हा बोलतच असतो अर्ध्या वाक्यात, because it is a sound of grace. कारण तो कृपेचा आवाज आहे. It is not the sound of law, तो नियमशास्त्राचा आणि कायद्याचा आवाज नाहीये, but sound of grace. पण तो कृपेचा आवाज आहे. Amen. आमेन. And it must have hit the desk of the devil आणि सैतानाच्या टेबलवर तो आवाज असा थप करून आदळला, like a lightning from heaven, असं स्वर्गात गरजण्यात आलं. lightning bolt वीज कडाडल्यासारखं, with the force of 1,000 suns. हजारो सूर्याचा त्याच्या मागे असा म्हणजे शक्ती It असल्याचा, must have struck all the books of the devil, आणि सगळी सैतानाची रजिस्टर तिथं मग धड खाली कोसळले. all the books of the devil. सगळी सैतानाची रजिस्टर खाली पडली असते. Everything must have been burnt in a flash. आणि सगळं एका क्षणात जळून राख झालं असेल. Burnt all. सगळं एका क्षणात जळून राख झालं The असेल. books on which the devil worked for 4,000 त्या years. पुस्तकांवर सैतानाने 4000 वर्ष काम केलं, तुझ्या आणि माझ्या पापांचं पुस्तक. Suddenly it was all gone up in a smoke. अचानक सगळं धुरात गेलं. Devil has forgotten, he cannot rewrite it again. आणि सैतान विसरला की मी हे परत लिहू शकत नाहीये. He has forgotten now what happened in तो 1996. विसरला ना आता की अरे 1996 साली काय झालं होतं, What happened on that Tuesday, त्या that also मंगळवारी is काय झालं forgotten. होतं ते सुद्धा विसरला. He forgot what Peter said. पीटर काय बोल रहा होता तेही How many विसरला. times he denied किती Jesus. वेळा पीटरने नाकारलं येशूना तेही विसरला. God said, show it to me. ते म्हटलं हे दाखव ना मला. Where is the receipt? तू म्हणाला ना मी घेऊन आलोय लेखी, दाखव Show me. दाखव. It's all burnt. सगळं जळून राख, All his labor is in vain. त्याची सगळी मेहनत वाया गेली. Before the devil could even reach the fire extinguisher, आणि सैतान ते आग विझवायच्या मशीन कडे जाण्याही अगोदर his entire library of death turned into white ash. त्याचं संपूर्ण वाचनालय आपल्या पापांचं राखेनी पांढरं पडलं. Everything. सगळं सगळं. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Colossians 2:14, कलसई 2:14, blotting out the handwriting of ordinances that was against us, which was contrary to us, and took it out of the way, nailing it to the cross. कलसई 2:14, आणि आम्हाविरुद्ध असलेला जो विधीतला हस्तलेख आम्हाला उलट होता तो त्याने खोडून व वधस्तंभाशी खिळून मधून काढून टाकला. Praise देवाला God. धन्यवाद, देवाला धन्यवाद. Satan lost his job. आणि सैतानाची त्या दिवशी नोकरी गेली. He lost his job. सैतानाचं काम त्या दिवशी गेलं. He lost his VIP pass. VIP पास, विजिटिंग पास त्याचा गेला. His visiting pass, he lost it. सैतानाचा विजिटिंग पास गेला, आता नाही तो भेटू शकत येऊ. Because कारण Revelation 12:10 says, प्रगटीकरण 12:10 म्हणतं, for the accuser of our brethren, he has been thrown down, who accuses them before our God day and night. प्रगटीकरण 12वा अध्याय आणि त्यातलं 10 वचन. तेव्हा मी आकाशात एक मोठी वाणी वगैरे तारण आणि सामर्थ्य आमच्या देवाचे राज्य का आमच्या भावांवर दोषारोप करणारा जो देवासमोर रात्रंदिवस त्याच्यावर दोषारोप करीत असे तो खाली टाकला गेला. Day and night he used to go before God. रात्रंदिवस तो देवासमोर
कुडकुड करत जायचा आपल्या सगळ्यांचं पाप घेऊन. That VIP temporary pass used to take every day. रोज तो VIP तात्पुरता पास वापरायचा. Day and night used to knock at God's door. रात्रंदिवस देवाचं दार वाजवायचा म्हणायचा. आज मला तुम्हाला यांच्याविषयी हो, सांगायचं. आज ह्या XYZ चं मला तुला सांगायचंच आहे. तुला वाटतं की तुझा संत आहे, बघ हा कसला सैतान आहे. Can you imagine that? Day and night. I mean, दिवस रात्र. I'm not saying, the Bible is saying. मी म्हणत नाही या स्टोऱ्या माझ्या नाही आहेत. खुद का बायबल पढ़ो और देखो क्या लिखा है. Can you imagine every day and night he is knocking at God's door and speaking about against us? रोज देवाचं दार वाजवून सैतान आपल्या विरोधात बोलायला जायचा की ये ऐसी है वो वैसी है, बोलते बिलीवर है, कर रहे क्या देख. God knows what we are doing. देवाला माहिती आहे आपण काय करतोय. But he is not like the devil. पण देव सैतानासारखा नाहीये. तिथे आपण जिंकतो. नाही कसे म्हणावे त्याच्याकडे पुरावे. God also knows. देवालाही माहित आहे. If devil knows, God doesn't know. अरे सैतानाला आपलं प्रत्येक बाप माहिती आहे. सैतानाचा बाप देव आहे, देवाला माहित नसेल But का? he is our father. पण तो आपला बाप आहे ना. बाप की तो बात ही और रहती ना Love बेटा. covers a multitude of sins. अरे प्रीती पापाची राज झाकते. Do you know तुला माहित आहे when the devil became jobless? सैतान कधी बेरोजगार झाला? On Good Friday. गुड फ्राइडेला. गुड फ्राइडे रिसेशन आ गया उसके लाइफ में. See, the devil didn't just lose a court case. आणि सैतान कोर्ट केस हरला एवढंच नाही, He lost his entire career. संपूर्ण करिअर पाण्यात गेलं. माती खाल्ली. मराठीत म्हणतात ना, खाल्ली का माती. See? खाल्ली. Jesus didn't just erase the ink. येशूंनी फक्त शाई पुसली एवढंच नाही, He said, he म्हणाले, might again rewrite. हा परत लिहायचा. So I will destroy the paper only. पेपरच फाडून टाका, हा परत लिहिल. So there is no paper left for the devil to write your sins on. पेपरच सोडले नाहीत की सैतानांनी परत जाऊन त्यावर आपलं पाप लिहावं. So the devil is currently unemployed तर सैतान करंटली बेरोजगार आहे and many are taking his help. आणि म्हणून अनेक लोक त्याची मदत घेत आहेत का. आपल्या माझ्यासाठी काम करा. लोकांनाही काम नाही ना, Because कारण the book that he used to use against us has been deleted. जे रजिस्टर तो आपल्या विरोधात वापरायचा ते डिलीट झालंय. See, the official record only God removed. ऑफिशियल रेकॉर्ड ही प्रभु ने सब मिटा दिया. See, and the devil is standing there looking like a fool with a piece of junk mail. आणि सैतान तिथं मूर्खासारखा दिसतोय आता की जंक मेल किती झाली बघा. डिलीट मारल्यावर दिसतं ना जंक मेल. Hebrews 10:17 says, इब्री करास 10:17 their sins and their iniquities will I remember no more. त्यांचं पाप त्यांचे दोष यापुढे मी आठवणार नाही. See, when Jesus cried out, Tetelestai, येशू ख्रिस्त जेव्हा ओरडले तेतलिस्ताय, God also shouted, their sins and their iniquities will I remember no देवही more. ओरडला. इब्री करा 10:17 वचन, मी त्यांची पापे आणि त्यांचे अधर्म आणखी आठवणार नाही. Praise God. Hallelujah. If God doesn't remember it, the devil can't even prove it. आणि देव जर आपली पाप आठवत नाहीये तर सैतान आपली पाप आता पुराव्यासकट सिद्ध करून दाखवू शकत नाही. God says the देव case is म्हणतो- dismissed. देव म्हणतो केस डिसमिस्ड. Amen. It was the greatest debt cancellation event in the history of the universe. संपूर्ण सृष्टीच्या इतिहासामध्ये एवढं मोठं कर्ज माफीचं हे चित्र झालं. You have एवढं मोठं. never heard such a debt being cleared in अशी- one day. अशी कर्ज माफी आणि असं फेडलेलं कर्ज एका दिवसात तुम्ही कधी पाहिलं नसेल आणि ऐकलं पण And you will नसणार. never hear it. आणि यापुढे कधी ऐकणार पण नाही. From the first man Adam to the very last person on the earth. पहिला माणूस आदाम त्याच्यापासून ते या जगातल्या शेवटच्या माणसापर्यंत Millions of people. करोडो 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 लोक. Your sins are erased. तुमची पाप पुसली गेली, धुतली गेली. Just imagine. कल्पना करा, You are sweating and little nervous and you're going to the bank तुम्हाला घाम फुटलाय, थोडे तुम्ही उदास आहात, नर्वस आहात, बँकेत चाललाय. because your debt is not in lakhs but in crores and कारण billions. तुला कर्ज करोडोने झालेलं आहे. साधं नाही, हजारो नका लाखो, करोडच झालंय तुला कर्ज. तुला घाम And फुटलाय you can't even pay the interest. आणि तुला व्याज भरायलाही होत नाहीये, म्हणजे आणि- मुद्दल तर विसराच. And so standing right there, तर अगदी तिथे उभं राहून that debt collector is there. तो कर्ज म्हणजे व्याज गोळा करणारा किंवा लोन That is the devil. सैतान, And he is flipping through your files तो तुझी फाईल बघतोय and saying, see how many times you have missed in a month. आणि म्हणतो एका महिन्यात किती चुकला अरे तू. एका महिन्यात किती चुकला, किती चुका करायच्या माणसाने. See?
And don't forget, you have been missing it for years. आणि विसरू नको, महिन्यात नाही वर्षानुवर्ष तुझं असंच चाललंय. And so you know for sure, तर तुला माहितीये तुझं नक्की I'm finished now. की आता मी संपलोय, तुला माहितीये. Now it is jail time for me. तुला कळलेलं आहे मी संपलो, आता खलास हो गया मी, आता माझी तुरुंगात जायची वेळ आलेली आहे. Then suddenly, मग अचानक the owner of the bank walks in बँकेचा मालक आत येतो, and everything goes silent. सगळं शांत होतं And you are expecting the final verdict. आणि तुम्ही आता वाट पाहत असता की आता फायनली मला हे काहीतरी सुनावतील. But who is the bank manager? पर बँकेचा मॅनेजर कोण It आहे? is my Jesus Christ. माझे येशू आहेत. And he's not coming with a calculator. आणि ते हातात कॅल्क्युलेटर घेऊन येत नाही. He's not bringing a lawyer with him. येशू स्वतः वकिलाला घेऊन येत नाही, But पण he's bringing a huge paper shredder. एक पेपर कापणारं श्रेडर असतं ना अपने पास है ऑफिस में, वैसा लेके आता है. Big industrial paper shredder. मोठा इंडस्ट्रियल कागद कापायचा श्रेडर आणतो. And so before the devil can even object to it, आणि सैतानाने त्याला विरोधही करण्या अगोदर, before he's showing all the contract and every charge and every clause and every accusation, म्हणजे सैतानाने आपल्या प्रत्येकाचा लेखाजोखा त्याला दाखवण्या अगोदर Jesus snatches it येशू ते सगळं स्वतः हिसकतात and puts it in the huge paper आणि shredder, त्या भल्या श्रेडर मध्ये टाकतात की डाल ये सब अंदर फाड़ दे ये सब. and it shreds into pieces. आणि तुकडे तुकडे करून टाकतात त्याचे. And so you get a colorful confetti out of it. मग रंगीत कन्फेटी लोकांच्या लग्नात टाकायची मिळते त्यातनं. And Jesus says, येशू म्हणतात, take this now, confetti. ये ले कन्फेटी, Now what you want to do? क्या करना है कर, खा ले नाही तो Then खा what ले. I do? मग मी काय करतो? I take those things मी ते घेतो, and I just throw it on the devil. सैतानावर फेकतो. And what I say? काय म्हणतो मी? Happy Good Friday. हॅपी गुड फ्रायडे. गुड फ्रायडे तुला आनंदाचा जावो सैताना. असला चिडतो ना तो, आताही चिडत असेल आमच्यावर. ये क्या क्या बोल रहे दोनों जन, सारा एक्सपोज करके छोड़ दिया मुझे. But this is the truth. हे सत्य आहे, आम्ही त्याला उघडं करणार. Because that day the record was destroyed. कारण त्या दिवशी तो हिशोब नाश पावला. That day the case was closed त्या forever. दिवशी केस बंद झाली. Otherwise the case was open. नाही तर केस ओपन होती आपली. केस ओपन होती. You know, some of you were fighting your case in the court. आणि तुमच्यातल्या काही लोकांना माहितीये ना, काही लोकांच्या कोर्टमध्ये केस चाललेल्या आहेत. तुम्हाला माहितीये कसं You असतं सगळं. can't get sleep. रात्री झोप येत नाही. कोर्टात जायचं, चल चौकी में नींद उड़ जाएगी रात की. And you should be happy now. तुम्ही आनंदी असलं पाहिजे. There is no court case for you in heaven. आपल्यावर कोर्ट केस नाही स्वर्गात. So Good Friday was not a tragedy. तर गुड फ्रायडे दुर्घटना नाहीये. It was the greatest legal cancellation and celebration ever. सगळ्यात मोठं कायदेशीर रद्द होणं, कर्ज माफी झालेलं आहे. Amen. आमेन. Because Jesus stripped of all his power. कारण येशूनी त्याला सगळ्या सामर्थ्यापासून वंचित केलं, त्या दिवशी काढून टाकलं. And today he has no image of power left. आता त्या सैतानाकडे सामर्थ्य राहिलेलं नाही. Only the image of a defeated enemy. आता पराजयी शत्रू म्हणून सैतानाची ओळख आहे. And that's what Colossians 2:15 says. असं कलसई 2:15 लिहिलेलं आहे. Amen. आमेन. And so after Jesus cancelled our debts in verse 14, तर 14व्या वचनामध्ये येशूंनी आपलं कर्ज माफ केल्यानंतर this verse described his total victory over all the spiritual forces. हे जे वचन आहे ते आपल्याला सगळ्या आध्यात्मिक शक्त्यांवरती येशूंचा सगळा कसा विजय झाला हे दाखवतं. See, it says, blotting out the handwriting of ordinances that was against us. आपल्या विरोधामध्ये असलेलं सगळं हस्तलिखित त्याने मिटवून टाकलं. And what verse 15 says? 15वं वचन Read. इब्री Colossians 2:15. कलसई 2:15 काढा आणि आपण वाचू. कलसई 2:15 तिथे लिहिलंय बघा. त्याने त्या वधस्तंभावर सत्तास आणि अधिकारास नाडून घेऊन उघडं प्रदर्शन करून त्याच्यावर विजय मिळवलाय. Say, उघडं, say open. openly, having disarmed principalities and powers, he made a public spectacle of them, triumphing over them in it. खराबा सत्तास आणि अधिकारास नाडून घेऊन उघड प्रदर्शन करून त्याच्यावर जय मिळवलाय. Did you see that? ओपनली उघड He paraded the devil in the परेड open केली, त्याची मिरवणूक काढली सैतानाची. to show the world that he is finished. जगाला दाखवायला की हा संपलेला आहे. And so Paul says, पॉल म्हणतो he spoiled them, त्यांना त्याने उद्ध्वस्त केलं, disarmed them, त्यांच्या सगळं हातातनं काढून घेतलं, stripped them. उघडं करून टाकलं त्याला. Who is त्यांना them? कोण हे ते? It's not only the devil, फक्त सैतान नाही, devil and all his cohorts, सैतान आणि त्याचं सगळं सैन्य, and all the wicked people, सगळी दुष्ट माणसं, all the
demonic people. सैतानी माणसं भूतांनी भरलेली. Nobody can go against you now. कुणी तुझ्या विरुद्ध आता जाऊ नाही शकत. That's why Paul is very excited. म्हणून पॉल आनंदी आहे की नो वेपन फॉर्म्ड अगेन्स्ट मी शॅल एव्हर प्रॉस्पर नाउ. He said he made a show of them, त्यांचा त्याने उघड प्रदर्शन केलंय. not just him. त्यांचं फक्त त्याचं एकट्याचं नाही, त्यांचं. So Satan may be leader, तर सैतान असेल त्यांचा लीडर. but see, Jesus didn't just knock out the CEO of the kingdom of darkness. पण येशूंनी अंधाराच्या सत्तेचा फक्त सीईओ काढून टाकला एवढं नाही. He wiped out the entire corporation, संपूर्ण कंपनीच खलास केली त्याची. closed down the company of the devil. एंटायर कंपनी सैतानाची खलास केलेली येशूनी. Amen. सैतानाची संपूर्ण कंपनी येशूंनी खलास केलेली आहे. आपला त्याचा संबंध नाहीये आता. Now आता he cannot do much for you. नाही and against फारसं you. नाही फारसं सैतान तुमच्या विरोधात काही करू शकणार. आणि केलं तरी You have the authority. तुझ्याकडे अधिकार आहे. You have the power. तुझ्याकडे सामर्थ्य आहे. See, the devil's stock market crashed on Good Friday. सैतानाने मार्केट क्रॅश थांबवला त्या गुड फ्रायडे चा. Stock market was Stock crashed market. on Good Friday. क्रॅश. Don't ever think that God lost on Good Friday. कधीही असा विचार करू नका बिचारा माझा येशू मेला रे, हरला रे. गुड फ्रायडेच्या दिवशी काय काय लोकांनी त्याचं केलं. I mean, he was not murdered. काय खून नाही झालेला येशूंचा. He voluntarily died for us. स्वतःहून मेलेत आपल्यासाठी ते. त्यात तू आणि मी सगळे आलो. So don't just look at the cross. तर असं वधस्तंभाकडे बघत बसू नका. Look at what was written on top of the cross. त्या वधस्तंभाच्या वर काय लिहिलंय ते वाच. What is written? काय लिहिलंय? Criminal? गुन्हेगार? No. The King of the Jews. यहुद्यांचा राजा लिहिलाय वर. यहुद्यांचा राजा. The Pharisees came running. फरीसी धावत आले. They said, म्हणाले why did you write the King of the Jews? ए वरती यहुद्यांचा राजा का लिहिलाय? Right? He said that he is the King of असं the लिहा तो म्हणतोय की तो यहुद्यांचा राजा आहे. You have to write he said. असं लिहा तो म्हणतोय तो यहुद्यांचा राजा आहे. So call the painter and write he said. पेंटर बोला और वो करेक्ट कर. तो म्हणतोय असं लिह आधी. Pilate said, पिलात म्हणाला what is written is written. जे लिहिलं ते लिहिलं. What is written is written. जो लिखा वो लिखा सर. ये नहीं मिट सकता अभी. In other words, दुसऱ्या शब्दात he is the king. तोच राजा आहे. तोच So, राजा आहे. even the Gentile world has to acknowledge he is the king. परराष्ट्रीय जगाला सुद्धा कबूल करावंच लागतं की तो राजा आहे. परराष्ट्रीय जगालाही कबूल करावंच लागतं. That's कि why तो राजा है. Romans 8:1 says, there is now no condemnation म्हणून for those who are in Christ 8:1 Jesus. म्हणतं ना जे ख्रिस्त येशूत आहेत त्यांना आता दंडाज्ञा नाही. So the devil has no voice, सैतानाकडे आता आवाज नाही राहिला. no standing anymore. काही स्टँडिंगच नाही राहिलं त्याचं. Amen. काय करणार तो हरला. But for that, पण त्यासाठी you have to believe in Jesus. तुम्हाला येशूंवर विश्वास ठेवावा लागेल. Amen. तो पण व्यवस्थित धडधाकट विश्वास ठेवा. हाफ इन हाफ आउट नव्हे. Amen. कभी आया फिर नहीं आया. 50-50% चल रहा है मेरा. बंद कर. 100% अंदर आ या 100% बाहर जा. Amen. It's so important. महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. And you know, in the court of law, कायद्याच्या कोर्टात for the legal proof, कायदेशीर पुराव्याला that person should be in his proper mind. कायदेशीर पुराव्यासाठी तो माणूस शुद्धीत असावा लागतो. That's why Mark 15:23 is so important. म्हणून मार्क 15:23 फार महत्वाचा आहे. काढा तुम्ही मार्क 15:23. Because कारण the legal proof should be there. कायदेशीर पुरावा असायला पाहिजे That Jesus was in his right mind when he signed your title deed. की तुमच्या टायटल डील वर सही करताना येशू शुद्धीत होते. Because in a court of law, कारण कायद्याच्या कोर्टात a contract is void if the person was drugged. जर एखाद्या माणसाला ड्रग प्यायला दिलेले आहे तो नशेत आहे तर तो कॉन्ट्रैक्ट खरा मानला जात नहीं क्योंकि वो नशे में था और आप लोगों ने साइन लिया है. तो उसको सच्चा माना नहीं जाता. नशे में नहीं कराई जाती. And that's why Mark 15:23 is so और important. मार्क 15:23 फार महत्वाचं आहे. We have the legal language of a will here. आपल्याकडे इथे You know, कायदेशीर भाषा आहे. when you make the will, they say, मृत्यूपत्र एखादा माणूस जेव्हा करतो तेव्हा म्हणतो मैंने अपने पूरे होशो हवास से
ये लिखा है, लिखा है. मी माझ्या सर्व शुद्धीमध्ये हे विल लिहित आहे, माझ्या पश्चात माझं हे सगळं यांचं आहे. किसी दबाव में मैं नहीं मी लिखा. कोणाच्या दबावात येऊन लिहिलेलं नाहीये. मेरी प्रॉपर्टी इनमें बांटी जाएगी. पूरे होशो हवास से होशो लिखा हवास है. में लिख रहा हूँ, मैं पागल नहीं हूँ और मैं नशे में भी नहीं हूँ. That means I'm writing in with my full senses, म्हणजे संपूर्ण शुद्धीत मी विल लिहितोय, without any pressure from anyone. कोणाचाही माझ्यावर प्रेशर नाहीये. And so first time पहिल्यांदा when Jesus was offered a drink, येशूंना जेव्हा त्यांनी पेय दिलं, you know when was it? कधी? Before he went to the cross. वधस्तंभावर जाण्या अगोदर. The Bible says बायबल म्हणतं, they offered him wine mixed with myrrh. बोळ मिसळलेला द्राक्षारस See? त्यांनी येशूंना दिला, वाईन. So this was a sleepy juice तर हे झोप देणारं सरबत आहे. and it was intoxication. नशा येते त्याने, नशा. Yes. बोळ मिसळलेला वाईन, द्राक्षारस, See? उसमें नशा चढ़ती है बेटा. And so Jesus refused it. येशूंनी नाही घेतलं ते, He didn't take it. नाही घेतलं. Otherwise, नाहीतर that contract would have become void. कॉन्ट्रॅक्ट शून्यात निघाला असता. हे आणि पंडित लोक म्हटले असते, इसने नशे में साइन किया है, आम नहीं पिलाया था He उसको. was intoxicated and so he was not in his proper sense. नशेत होता म्हणून त्यांनी सही केली, तो शुद्धीत नव्हता, आम्हीच पाजली त्याला त्या दिवशी. See? Because he would not sign your freedom while his mind was foggy. कारण त्याचं मन अंधुक असताना तो तुमच्या आजादीवर सही देणार नाहीये. Here it clearly says, he received it not. त्याने ते प्यालं नाही, घेतलंच नाही त्याने. So every man who was put on the cross, तर प्रत्येक माणूस जो वधस्तंभी दिला गेला, actually he would receive it before the nails could be driven on his hands. ऍक्च्युली हातामध्ये खिळे बोसकण्या अगोदर हे पेय त्यांना दिलं जायचं. Because it used to work like a drug for them and numb them. ड्रग आपण घेतल्या कशी नशा येते, नम झाल्यासारखं, थोडा अनेस्थेशिया देते जब कैसा होता है, थोडा वैसा होता है. Because they are going to hammer the nails. खिळे ठोकणार आहेत. अंदाज आहे का या गोष्टीचा? एखादा खिळा घेऊन थोडा टोचून बघा, पुढचं कळेल तुम्हाला. And that's why they say to numb the pain, let us म्हणून give him more. वेदना नम करायला ते म्हणतात थोडस हे So बोळ they used to mix मिसळलेला myrrh. द्राक्षारस. They used to mix myrrh and wine together. बोळ मिसळलेला द्राक्षारस ते पाजायचे And they used to say, आणि म्हणायचे, come on preacher, drink it. चला चला घे पिऊन, It will numb your pain. त्याच्यातनं वेदना कमी होईल, थोडी पिऊन घे. Because now we have to hammer the nails on your hands कारण and feet. तुझ्या हातावर पायावर खिळे ठोकणारे आम्ही, उपदेश करणारा एवढा मोठा प्रीचर, चल घे पिऊन थोडं, So you won't feel the nails. म्हणजे तुला जाणवणार नाही आम्ही ठोकताना. And Jesus tasted it and spat it out. येशूंनी चव घेतली आणि थुंकून टाकलं. He knew it was not कळलं good. येशूंना की नाही नाही And हे he नाही, pushed it away. आणि बाजूला केलं, हे नाही लेना. Because the devil wanted Jesus to drink that wine so that later he could argue. कारण सैतानाची इच्छा होती त्याला येशूंनी तो द्राक्षारस पिऊन घ्यावा, म्हणजे नंतर सैतान येशूंशी वाद घालायला येणार की That the finished work was done under intoxication. संपूर्ण केलेलं काम नशेखाली केलेलं आहे व नाही केस डालेगा. But Jesus was saying, पण येशू म्हणाले, I'm not here to sleep through the payment. मी काही इथे झोपायला आलेलो नाहीये. हे सगळं परतफेड करताना, किंमत मोजताना मी झोपायला आलेलो नाही. I'm here to pay it with my eyes wide open. माझे डोळे अगदी उघडे ठेवून मी किंमत मोजायला आलोय. Because I'm paying for my people. माझ्या लोकांसाठी मोजतोय मी. Nothing should go wrong. काही चुकता कामा नये. एवढं प्रेम केलंय त्याने आपल्यावर. ऍक्च्युली कदर केली तर चांगलं होईल. You know, the angels must have watched. देवदूतांनी पाहिलं असेल And angel Gabriel must have said, आणि गब्रिएल म्हटलं असेल, that's my king. अरे हा माझा राजा है, ये That's देख my king. मेरा राजा कैसा है, देख. He's सैतानाला ready to take the full hit for the people. सगळा मार खायला तयार आहे मानव जातीसाठी. त्याला दुखणार आहे, भयंकर दुखणार आहे, तरी तयार आहे. नाही घेतलं माझ्या राजानी. No painkillers, no shortcut for my Jesus. काही पेन किलर घेतल्या नाही, कुठे शॉर्टकट मारला नाही. He's taking every drop of the cup of wrath. त्या रागाचा प्रत्येक थेंब पिऊन घेतला त्याने. He drunk it all. सगळं पिऊन घेतलं येशूनी. So हालेलुया. that his children can drink the cup of blessing. की त्याच्या मुलांना आशीर्वादाचा पेला पिता यावा. म्हणजे आपल्याला, आपल्यासाठी काय नाही केलं येशूंनी बेटा. And then मग when Jesus was on the cross, येशू जेव्हा वधस्तंभावर होते, once again they gave him vinegar to drink. परत एकदा त्याला आम दिली त्यांनी प्यायला. विनिगर, सिरका, सिरका. Yes, and this was sour wine. आणि आंबट द्राक्षरसासारखं.
It was not mixed with myrrh. आणि यावेळेला बोळ मिसळून नाही दिली, It was not given to intoxicate him, नशा द्यायला नाही दिली, but to clear his throat. पण घसा क्लिअर करायला दिली. But how prophetically it worked right for him, But- because he has to say it is finished. कारण भविष्यवाणी पर रीतीनं ते बरोबरच झालं, कारण येशूंना अजून घसा उघडून हे संपूर्ण झाले बोलणं बाकी होतं, Because he must have been thirsty. कारण तहान लागलीच असेल ना येशूंना. 6 hours on the cross, 6 तास त्या वधस्तंभावर तो असा लटकलेला आहे. without a water, without पाणी a नाही, drop of water. पाण्याचा थेंब नाही. You remember the rich man in Hades, how he was crying for a drop of water. आठवतं अधोलोकात गेलेला श्रीमंत माणूस पाण्याच्या थेंबासाठी कसा तरसत होता की पाठव रे बाबा पाठवा. That same curse Jesus was taking on himself. तो शाप येशू स्वतःवर घेऊन गेले त्या दिवशी. कैसा हुआ रहेगा. And this time, यावेळेला when they gave it on a cloth, जेव्हा कापडात Dipped it in the बुचकळून cloth. कापडात बुचकळून त्यांनी त्याला ते प्यायला दिलं, Jesus received it येशूंनी ते पिऊन घेतलं. because he knew it was not alcohol. कारण येशूंना माहिती होतं ह्याच्यात दारू नाहीये, इसमें नशा नाहीये. Because it helped him to release that final cry with a loud and clear कारण voice. त्यातून येशूंना ते शेवटचं वाक्य जोरात बोलता आलं. Because his mouth was dry. कारण येशूंचं तोंड सुकून गेलं होतं बाय देन. He It was couldn't all even dry. speak. बोलता येत नव्हतं. So he has to speak. बोलायचं आहे ना ते वाक्य. इट इज फिनिश्ड. Because संपूर्ण the झालं. Father in heaven is waiting for that one sentence. कारण स्वर्गीय बाप त्या एका वाक्याची वाट बघत आहे. For 4,000 years he has been waiting for that one 4000 sentence. वर्ष स्वर्गीय बाप त्या एका वाक्याची वाट बघत आहे, म्हणून तर त्यांनी मला इथे पाठवलं या सगळ्यांसाठी मरायला. Bible says in Psalm 22:15, स्तोत्र संहिता 22:15 मध्ये बायबल म्हणतं, my strength is dried up like a potsherd and my tongue cleaves to my jaws. स्तोत्र संहिता 22वा अध्याय आणि त्यातल्या 15व्या वचनात बघा लिहिलेलं आहे, माझी शक्ती खापरीप्रमाणे सुकून गेली आहे Yes. आणि माझी जीभ माझ्या जाबडाला चिकटलेली आहे. So his tongue was stuck to the jaws. त्याची जीभ टाळूला चिकटली. How can he shout that last line? ते शेवटचं वाक्य तो कसं बोलणार, हे So he- वाक्य कसं बोलणार तो. So he needed that moment to moisten his mouth. तर त्या क्षणाला त्याच्या तोंडाला थोडं पाणी हवंच होतं, काहीतरी करून मला इथे थोडंसं मॉइस्ट वाटावं, पाणी पिल्यासारखं. Because the Father said, I want to hear that voice पण of देव yours. बाप तो म्हणतो मला तुझं ते वाक्य ऐकायचंय, बोलताना जोरात बोलशील, मला ऐकू आलं पाहिजे की हे संपलंय. Because then he has to declare Tetelestai with power. कारण त्याला ते तेतलिस्ताय सामर्थ्याने ओरडायचंय. And so when he did it, म्हणून जेव्हा त्याने हे केलं, he did it with consciousness, जाणून बुजून केलं, fully aware, अगदी जाणून केलं, and in full authority. अधिकाराने केलं. So the devil can never say that he was not in his senses. तर सैतान असं म्हणू शकत नाही की येशू शुद्धीत नव्हते आणि येशूंनी सगळं बेशुद्ध अवस्थेत केलेलं आहे, तर हे नाही आम्ही ग्रांट करू शकत. The signature is valid. त्या सहीला किंमत आहे. The contract is sealed. तो कॉन्ट्रॅक्ट शिक्कामोर्तब झालेला आहे. And devil, your eviction notice against hell also is signed. आणि सैताना आता तुला ही जागा रिकामी करून नरकात तूच कायमचा जाणार आहेस. Amen. आमेन. हालेलुया. Amen. आमेन. Now no fear for us, आता आपल्याला भीती नाही, because he did shout, कारण की तो ओरडला हे वाक्य. Tetelestai. तेतलिस्ताय म्हणाला तो. आपल्याला आता भीती नाही. And for that one line, he took vinegar. आणि त्या एका वाक्यासाठी ते एक वाक्य बोलायला येशूंनी तो सिरका प्याला कि इधर थोड़ा सा मॉइस्ट होए तो बस. मेरा आवाज जोर से निकले, तो मेरा बाप खुदा ऊपर सुने कि स्टोरी फिनिश्ड. I mean, it's like those dramatic news alerts you see on TV. टीव्ही वरती नाट्यपूर्ण न्यूज कशा येतात, आज की ताजा You खबर, must- आज की ताजा yes. खबर नहीं, इन 10 नहीं, मिनट. नहीं, not that. असं नव्हे. अगर चैन से सोना है अच्छा, अरे वाह. तो जाग जाइए. अच्छा, तू हमारी नींदी उड़ाने आया है, बोल ना. You heard that anchor बोल ही दे, saying, तू हमारी नींदी उड़ाने आया है. अगर चैन से सोना है तो जाग जाइए. अच्छा, अच्छा. And so everybody feels threatened. म्हणजे ऐकताना पण आपल्याला Something terrible is going to happen. God knows what he's going to say now. God knows what he's going to say. And everybody after watching that ad, they suddenly say, आपलं दार बंद आहे का बघा. हा, सगळे ती ऍडव्हर्टाईज बघून माणसं इकडे तिकडे बघतात. See, but now we don't have to stay awake. आपल्याला जागा नाही राहायला लागत. आपल्याला जागा राहायला लागतच नाही. Our fear is gone. आपली भीतीच गेलेली आहे.
भय काय तया येशू याचा रे. I don't have to keep checking my past. मला नाही माझा भूतकाळ तपासावा लागत सारखा की बापरे मी काय केलं, चुकलो, इथं चुकलो, तिथं चुकलो. Let the world live in restlessness. जगाला बेचैन होऊ दे, I will rest in मी peace. शांतीनं राहतो. शांतीनं एकदम मस्त. हालेलुया. नो टेन्शन ऍट ऑल. Amen. कम टू आवर हाऊस इफ यू डोंट हॅव पीस. Praise God. या आमच्या घरी तुम्हाला शांती नसेल तर यू विल गेट लॉट ऑफ पीस इन माय हाऊस. And so take this card. ते कार्ड घ्या, It's very important. महत्वाचं आहे. And place it in your wallet. आणि खिशात ठेव, पाकिटात ठेव, Put it in your mind. मनात ठेव. क्रेडिट कार्डासोबत हेही कार्ड Put ठेव, it in your heart. हृदयात ठेव, And use it. वापर. Not as a credit card. क्रेडिट कार्ड म्हणून नाही, Because a credit card means you are still trying to borrow from God. कारण क्रेडिट कार्ड म्हणजे तू अजून देवाकडनं उधार घेतोय And promising to pay later. आणि वचन देतोय मी नंतर फेडेन. हे फेडलेलं आहे. Amen. Because you will say, I will pay it later with my good works. कारण तू म्हणशील की नाही नाही आता 2-4 पाप करून घेतो, फार तीव्र इच्छा झालेली मला पाप करायची, No. मी नंतर फेडीन. This is not a credit card. हे क्रेडिट कार्ड This नाहीये, is not a debit card. हे डेबिट भी नाहीये, This is a gift card. हे गिफ्ट कार्ड आहे. You know, ज्यावर a तरी gift card. गिफ्ट कार्ड माहिती आहे. Somebody pays for you and you just carry this gift card. कोणीतरी तुझ्यासाठी किंमत भरता. H&M में मैं गई, 5,000 रुपया दे दिया, गिफ्ट कार्ड लिया और मेरा जो पसंदीदा इंसान है उसको मैंने बोला ये ले, ये Supposing तेरे she gives it to me लिए. समजा मी पास्टरांना बिशपना दिलं गिफ्ट कार्ड of 10,000 rupees. 10,000 रुपयाचं. I go to the shop. मग मी जातो दुकानात, Whatever I like, I can buy it. मला जे आवडतं ते मी Because घेणार, I'm not paying it. कारण मी कुठे किंमत Somebody else has already paid it. कोणीतरी किंमत मोजलेली My आहे. Jesus has already paid it माझ्या 2,000 years येशूंनी back. 2000 वर्षांपूर्वी I am किंमत using मोजली. his gift card. मी गिफ्ट कार्ड वापरतोय. This Bible is the gift card. हे बायबल गिफ्ट कार्ड आहे. कळताय का? Bible is the gift card. बायबल गिफ्ट कार्ड आहे. He has paid it 2,000 years back. 2000 वर्षांपूर्वी त्यांनी फेडलं आणि तुम्ही लोक बायबलच विसरता. Even if it is a debit card, somebody has already loaded in it. आणि डेबिट कार्ड असेल तरी त्याच्यावर कोणीतरी लोड केलाय पैसा. Loaded with blessings, with healing, with deliverance. अकाउंट मध्ये आशीर्वाद, सुटका, आरोग्य सगळं लोड केलेलं आहे. Your card is loaded. तुझं कार्ड लोडेड आहे, Overly loaded. ओव्हरली लोडेड. एव्हरी ब्लेसिंग, एव्हरी Every हिलिंग, blessing, every healing, every deliverance. प्रत्येक सुटका, प्रत्येक आरोग्य, सरसकट शांती, आनंद, All खुशी. that you have to use this card. एकच करायचं, हे कार्ड वापरा. येशूला लाजू नका, Because your king has already walked in the heavenly bank कारण तुझा राजा स्वर्गीय बँकेत ऑलरेडी गेला. and deposited his entire life into your account. त्याचा जीव डिपॉझिट केलाय त्याने तुझ्या अकाउंटला. तेरे जान के बदले उसने जान दी है. And so when you swipe it in the store of life, तर जीवनाच्या दुकानात जेव्हा तू हे मारशील, the system will never ask for your ID. सिस्टम तुला आयडी मागणार नाही की तू कोण. No, it will only check the balance. सिस्टम फक्त बॅलन्स बघेल And the balance is unlimited. आणि बॅलन्स अनलिमिटेड आहे. तर ते म्हणे ले ले डाल उसको हेवन में. That's why Ephesians 1:3 says, म्हणून इफिस 1:3 म्हणतं, Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who has blessed us with all spiritual blessings in heavenly places in Christ म्हणून Jesus. तर इफिस करास पत्र त्याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन असं म्हणतं, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप ज्याने आम्हाला आकाशातल्या मध्ये प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तात आशीर्वादित केले आहे, तो धन्यवादित असो. Praise God. I remember for my wedding anniversary, मला आठवतं आमच्या लग्नाच्या वाढदिवशी we were given a gift card. आम्हाला गिफ्ट कार्ड दिलं I कोणीतरी. think so all the elders or pastors, I don't know who, but I they all forgot. collected and gave it to me. सर्व एल्डर्स आणि पास्टर्सनी मिळून, आय थिंक मी विसरलो एक्झॅक्टली कोणी, पण त्यांनी मिळून आम्हाला एक गिफ्ट कार्ड दिलं. And we could go to Marriott मॅरियटला आम्ही for 3 of us. रिच कार्ल्टन, Or Ritz-Carlton. आम्ही 3 जण रिच कार्ल्टनला गेलो. And so we went there, गेलो, we ate freely, फुकट जेवलो, enjoyed thoroughly, मजा किया, walked out without a burden. एकदम बोझे बगैर बाहर. Why? का? Because somebody else paid for कोणीतरी किंमत मोजली होती. it. So thank you. थँक्यू. माझ्या प्रियजनांनी मोजलं What do होतं. I do? मी काय करतो? Thank you. थँक्यू. In the same way, हे असं आहे, your card is loaded. तुझं कार्ड लोडेड आहे. After using, वापरल्यावर say thank you. थँक्यू तरी म्हणा. आम्ही आभारी माणसं येशूला न लाजता बोला बरं. एक तर एक लाजा फार वाटतात. थँक्यू जीसस कैसे बोलने का, अरे सुनने देना सबको. Say, like, असर हो रहा है.
एनेस्थेशिया छड रहा है. It's like going to a grocery हे असं आहे store ना, किराणाच्या दुकानात आपण गेलो, and it's called the Kingdom Supply, किंगडम सप्लाय किराणा दुकानाचं नाव, and your cart is full of healing, आणि तुझ्या गाडीमध्ये कार्ट असते ना, त्या गाडीत सगळं आरोग्य भरलंय. Deliverance, peace, आरोग्य, joy, सुटका, आनंद, शांती, सगळं provision. भरलंय. सगळा पुरवठा भरलाय. and the cashier, the devil says, आणि कॅशर असतो सैतान, तो म्हणतो that will cost you 10 lakhs. हे 10 लाखाचं घेतलंय बरं का तुम्ही, आनंद, शांती, सुटका, हे सगळं 10 लाखाचं झालंय. But for that, you have त्यासाठी to pay. तुम्हाला किंमत मोजावी And you say, लागेल. what should I pay? तुम्ही विचारता काय किंमत मोजायची? 100 good behavior, 100 चांगलं वागणं, 100 people you have to give them some blessing. 100 लोकांना काहीतरी आशीर्वाद देणं. And here I see your holiness account is empty. आणि इकडे मी बघतोय कॅशियर म्हणतो पवित्रतेचं अकाउंट तर तुझं रिकामच आहे, म्हणजे अपवित्र लिमिट बाहेर आहे तुझ्यात. So we cannot give you all these stuff. तर हे सगळं 10 लाखाचं तुम्हाला देऊ नाही शकत आम्ही. Put the healing back, आरोग्य परत ठेवा, joy back, आनंद परत सेल्फ ठेव, चल. blessing back. आशीर्वाद सगळे ठेवून टाक परत. And then मग you remember the card. तुम्ही खिशात काढता, अरे मी विसरलो card. असं दाखवत ऐसाही दिखाने And का. so you remove the glowing card, मग तुम्ही ते कार्ड काढता, gold card. गोल्ड कार्ड, This is a gold card. प्लॅटिनम, प्लॅटिनम, Platinum card. प्लॅटिनम, गोल्ड नाही, आपण प्लॅटिनम. And on it is written Tetelestai. तेथलिस्ताय लिखा है. And you say, म्हणता check the balance on this, sir. बॅलन्स देख ना, चेक कर. And the cashier swipes it, कॅशियर स्वाईप करताय, and the machine starts reacting. मशीनच काम करत नाही. It just brings out smoke and fire. It मशीन dies. मधून आग येते, आग, आणि मशीन मरतं, असा धुवा निघतो Because it मशीन. reads infinite blessing. कारण मशीन वाचतं अमर्यादे पलीकडचे आशीर्वाद आहे याच्यात. Devil says, who loaded infinite blessing in it? सैतान म्हणतोय मर्यादे पलीकडचं लोड कोणी केलंय, Who authorized this? कोणी दिले अधिकार. You say, कारण म्हणतो this is a gift card गिफ्ट कार्ड आहे, signed by the Son of God. देवाच्या पुत्राने सही करून पाठवलं होतं. Who paid for me on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर त्याने मोजलेलं आहे. Because Bible says, कारण बायबल and म्हणतं of his fullness, त्याच्या संपूर्णतेतून we have received grace for आम्हाला grace कृपेवर कृपा मिळाली, and added grace. आणि भरपूर कृपा मिळाली, भरीला भरी Isn't कृपा it John 1:16? योहान 1:16. हालेलुया, आमेन, आमेन. ओ Amen. लॉर्ड, Praise आय लव्ह God. यू जीसस. I have to just enter one name on it. एकच नाव त्याच्यात टाकायला लागतं. The name above every name. सर्व नाव श्रेष्ठ The नाव, name above every other name. सगळ्या नावाहून श्रेष्ठ नाव. Philippians 2:10. फिलिप्पी 2:10. The name Jesus. यीशु, वो बोलते ना पिन डालो, ये जीसस हमारा पिन है. So no interest, no debts. व्याज नाही, कर्ज नाही, You owe nobody anything. तुम्ही कुणाच्याही कर्जाखाली नाहीये. And so stop trying to pay God back for his love. तर देवाने आपल्यावर जी प्रीती केलेली आहे ना, त्याची परतफेड करायला जाऊ नका. You cannot afford it anyway. नाही जमणार, झेपणारच नाही आपल्याला, आपली तेवढी लायकीच नाहीये बेटा. Just say thank you. फक्त म्हणायचं धन्यवाद आणि गप्प बसायचं. येशूंच्या जीवावर माझी मजा आहे, आणि मी ती वर जाईपर्यंत करणार आहे. Praise God. एक बार ऊपर गए कि फिर मजा ही मजा है. So to start using this Tetelestai, तेथलिस्ताय वापरायला you must move from praying for a victory to enforcing the victory. विजयासाठी प्रार्थना बंद करून विजय आत्मसात करायचा. You don't need to use this account card for begging. आणि हे भीक मागायला वापरायचं कार्ड नाही बरं का. Say, भीक मागायला वापरायचं कार्ड नाहीये हे. see, when you have a gift card, you don't say, मला प्लीज जेवण देता का? गिफ्ट No. कार्ड असताना आपण असं नाही विचार की प्लीज देता का, प्लीज द्या ना, द्या ना, please. द्या ना, काय? प्लीज द्या ना. They will say, why you are saying please? You have got a card. ते म्हणतील तुम्ही प्लीज का म्हणताय, आपका हक है सर, लोडेड है आपका कार्ड, आपका हक है. Say, you are privileged people. तुम्ही सौभाग्यवान माणसं आहात, प्रिव्हिलेज कस्टमर. Just declare it and you get it. घोषित करा, मिळेल. बोला. So when you are going through hard times तर जेव्हा केव्हा तुम्ही काही अवघड प्रसंगात न जाता and your account looks empty आणि तुला असं वाटायला लागतं मेरा अकाउंट खाली आहे, and the devil says you are a failure, आणि सैतान बोलायला लागतो तू अपयशी आहे, you will never come out of this. तू नाही या सगळ्या जंजाळातनं बाहेर येणार, इतना फस गया ना तू, इतना फस गया ना तू. Don't argue with his maths. सैतानाच्या गणिताशी वाद नाही घालायचा, Argue with the merit. तर मेरिट जे आहे त्याला वाद घालायचा. Hold your card and say, कार्ड धरायचं आणि म्हणायचं, Father, बापा I thank you तुझे आभार मानतो, that my provision is older than my problem. माझा
माझा पुरवठा माझ्या प्रॉब्लेम पेक्षा जुना आहे because कारण Jesus paid the ultimate price, येशूंनी माझ्यासाठी किंमत सगळी मोजलेली so आहे I could access the ultimate treasury. म्हणजे मला संपूर्ण खजिना मिळू शकेल. I swipe this over my life. हे माझ्या आयुष्यावर मी मारतो My case of lack is dismissed आणि आता उणीव पडणारी माझी केस बंद झाली because your word says, कारण तुझं वचन म्हणतं my God shall supply all your needs माझा देव तुमच्या सर्व गरजा भागवेल according to his richness in his glory. त्याच्या गौरवी वैभवामध्ये सगळ्या गरजा भागवेल. Suddenly the blessings are released in your bank. आणि मग अचानक तुमच्या बँकेत आशीर्वाद मोकळे होतात. हालेलुया, आमेन. Because the bank looks at your balance, कारण बँक तुमचा बॅलन्स बघते, but heaven looks at your source. स्वर्ग तुमचा कुठून येतोय तो पुरवठा ते बघतं. So when sickness hits your body आजार तुझ्या अंगाला, अंग आहे शेवटी शरीर आहे, आजार काही झालाच and the doctors give you a bad report, आणि डॉक्टरांनी बॅड रिपोर्ट दिला की आता काही सांगत नाही, don't worry, काळजी नाही करायची, take this card हे कार्ड घ्यायचं. म्हणायचं असं कसं सांगत नाही, and say, म्हणायचं by his stripes I am healed. त्याला फटके बसले ना मी बरे झाले. And when you show this card to the devil, he knows these people know many things. आणि हे कार्ड सैतानाला दाखवलं की सैतानाला कळतं या लोकांना हे ठाऊक आहे, ह्या लोकांना कळलेलं आहे. And you tell the devil, सैतानाला सांगायचं you're looking for my file, माझी फाईल शोधतो का, it is already in the shredded machine. फाइल गेली ते श्रेड कर दिया देखो लोगों ने, It's in the shredding machine. ओ चुरा चुरा हो गया उसका देख. हालेलुया. Amen. ज्यांची झाली त्यांचा आमेन आला, ज्यांना अजूनही शंका आहेत So please lift this card up like this now for a कार्ड moment. ऊपर करो, चलो कार्ड ऊपर करो. It's like holding a forex card. फॉरेक्स कार्ड पकड़ रहे आप लोग, ऐसा समझो कार्ड. Forex card of heaven. फॉरेक्स कार्ड है हेवन का. फॉरेन जाते तो फॉरेक्स कार्ड लेते ना. हाँ. हाँ, सियोन देश हमारा देश परदेश है ना. Most people try to use their local currency. जास्तीत जास्त लोक काय करतात, आपली स्थानिक चलन किंवा करन्सी You know वापरतात. what is the local currency? लोकल करन्सी काय, Your own effort, तुझे स्वतःचे परिश्रम, your own goodness, स्वतःचं चांगुलपण your own strength. आणि स्वतःची ताकद ही लोकल करन्सी. That is local currency. लोकल चलन याला म्हणतात की स्वतः सगळं करायला चालला, इनको जीसस मांगता ही नाहीये. Amen. But now exchange your local currency अभी एक्सचेंज करो लोकल करन्सी for the kingdom forex or Tetelestai. त्या देवाच्या राज्यातला किंवा फॉरेक्स कार्ड किंवा तेथलिस्ताय जे आहे त्याच्याशी अदला बदल करा. In the natural, it looks a cardboard, नैसर्गिकात हे कार्ड वाटतं खाली, but in the spirit, this is your forex card. आत्म्यात हे फॉरेक्स कार्ड आहे. You know, when you travel abroad, जेव्हा तुम्ही फॉरेनला जाता, your local money is no good. आपल्या रुपयाला किंमत नाही, You need the currency of that लोकल land. पैसा तिथे चालत नाही, तिथली करन्सी लागते. And so you are the citizens of heaven. मग तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात, And only the currency of heaven works there. स्वर्गाचं चलनच तिथे चालतं. This is the heaven's currency. स्वर्गाचं चलन आहे हे, The Bible is the heaven's currency. स्वर्गाचं चलन आहे हे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. आय एम And सो हॅपी दॅट आय एम सेव्ड. Yes. Hallelujah. And so when the doctor's report comes, तर डॉक्टरांचा रिपोर्ट जेव्हा येतो ना, don't look at your bank account. त्या बँक अकाउंट बघू नका, Look at this card. हे कार्ड बघा, It is overloaded with the stripes of Jesus. हे ओव्हरलोडेड आहे येशूंच्या फटक्यांनी. एक एक फटका खाया आहे. And swipe it and say, स्वाईप करायचं, म्हणायचं by his stripes I am healed. त्याला बसल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालं. 39 वेळा फटके खाल्लेले आहेत. Say, when you are in lack, काही कमी पडतं swipe this card and say, तेव्हा कार्ड मारायचं, म्हणायचं promotion does not come from the east nor from the west, but God is the judge. बढती पूर्वेकडनं पश्चिमेकडनं येत नाही, देव न्यायाधीश आहे. He lifts one and pulls down the other. तो एकाला खाली टाकतो, दुसऱ्याला वर आणतो. I shall be the head, not the tail. मी मस्तक असणारे, शेपूट नाही. I shall be above, not below. मी वर असणारे, खाली नाही. And by this you are asking for a promotion. आणि याद्वारे तुम्ही बढती मागत असता, प्रमोशन. Amen. आमेन. In fact, you are claiming for your position. उलट पक्षी तुम्ही तुमची पोझिशन क्लेम करत असता की मेरी जगह है, मेरे पास ही आएगी, कोई नहीं ले सकता. And so this card does not have a limit. या कार्डला लिमिट नाहीये. 10 Don't- लाख 20 लाख Don't say, असं म्हणू नका. परवा त्यांनी बरं केलं आज नाही करणार, हाँ. लिमिट संपलं इसको असेल. limit No, नहीं बेटा. there is no limit. क्रेडिट कार्ड, फॉरेक्स कार्ड को लिमिट रहता है कि दिन में इतने बार मारो, 10 लाख तक 20 लाख तक. इसको लिमिट ही नहीं, चाहिए उतना मार. Every day you can claim healing. रोज And this रोज will work. रोज आरोग्य माग, रोज दिवसातून 1000दा माग, 1000 दिवसातून एकदा माग किंवा एका दिवसात 1000दा माग. हे चालतं. And so as you leave this church, तर जसं आज हे चर्च सोडून जाल, don't just put this card in your pocket, आप हे कार्ड असं खिशात ठेवू नका देऊ. put it in your faith. विश्वासात टाका, विश्वासात टाका. Amen. क्या लाइन है सर, आपको सलाम है.
Every time you face a mountain, ज्या दर वेळेला तुम्ही कुठल्या डोंगराला तोंड द्याल, don't climb the mountain. डोंगर चढायला जाऊ नका, मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आता. No, तू काय swipe करतो? it. हे स्वाईप कर, Use the pin number, पिन वापर, जीसस Jesus, जीसस है पिन अपनी, and say thank you. आणि म्हण धन्यवाद. तू And- किधर चढणे चला तरी से नाही होगा. And watch the gates open for आणि you. मग गेट कसे उघडतात. See, one more thing. अजून एक, This card is not the source. हे कार्ड म्हणजे उगम नाही. This card is not the source. हे कार्ड उगम नाही आहे, It is only a symbol. एक दर्शकात्मक अर्थ आहे. Amen. कळलं का? विश्वास तर ठेवावा लागेल. This card points to the finished work of Jesus. हे कार्ड येशूंच्या संपूर्ण झालेल्या कामाकडे इशारा करतं Amen. की इट इज फिनिश्ड. So don't take this card and turn it into a lucky charm for you. आता हे कार्ड घेऊन माझ्यासाठी हा लकी चाम आहे असं म्हणू नका, Amen. नाहीतर आणि काहीतरी उगीच. Because this piece of paper is not power. कारण हा कागदाचा तुकडा काही सामर्थ्यवान नाहीये, हा कागद आहे शेवटी. But the promise of God is the power. पण ह्याच्यावर लिहिलेलं वचन सामर्थ्य आहे. The promise of God in the Bible is the power. बायबल मधलं वचन सामर्थ्य आहे. So don't make an idol of this cardboard. आता आणि या कार्डची आणि मूर्ती करून फ्रेम करून घरात ठेवू नका. It's not about the card. हे कार्डाविषयी नाही It's राजा, about the completion that it represents. त्याची संपूर्णता, कार्ड ज्याचं प्रतिनिधित्व करत आहे त्याचं आहे. Now you take this card, आता हे कार्ड घ्या, put it in your house where you can see it. तुम्हाला तुमच्या घरात गेल्यावर जिथे दिसेल असं ठेवा. I think so the best place is your mirror, बेस्ट म्हणजे तुमचा आरसा. because the women like to see the mirror. Men also like, no, Men ऐसा also. कैसा, ऐसा, not only woman, men also go ऐसा ऐसा So- हजारभर एकदम. So put it on the mirror. सांगायचं असं आहे बेटा की आरशावर लावा, सगळे Best आरशा is- बघतात. okay, bathroom mirror or wherever mirror you have. जो कुठला आरसा आहे लगाओ, And so when you बाथरूम में wake लगाओ, बेडरूम में लगाओ. And when you wake up, जागे झाला read this. की वाचायचं. It is finished. संपलेलं आहे. Tetelestai, it is finished. इट इज फिनिश, संपूर्ण झालंय. आणि खाली दोन गोंडस चेहरे पण. And so even आय एम ऍडिंग इट, आय एम सॉरी. even in the car dashboard you can put it. हाँ, कारच्या डैशबोर्ड वर लाओ. कार के अंदर से लगा, तू ड्राइविंग करता तू अंदर से लगा. Amen. का बाहर से गाडी देखता बाहर लगा. So this is a signal to open your mouth हे सिग्नल आहे तोंड उघडायचं and claim what is already loaded in the Bible. आणि क्लेम करायचं बायबल मध्ये जे लोडेड आहे ते. Because the card says paid in full. कार्ड म्हणताय पेड इन फुल. Amen. आमेन, आमेन, आमेन. See, so every time you see this card, ज्या दर वेळेला हे कार्ड बघाल, say it will म्हणा, work for me. माझं काम होणार, होणारच माझं होणार. काम. मेरा तो काम होने वाला है. Because it is finished. कारण संपलं, माझं काम होणार. संपूर्ण झाले. माझं काम होणार, मेरा तो काम ही होने वाला. Because it is finished. कारण काम संपूर्ण झालेलं आहे ना. Amen. सगळे म्हणत नाही होणार, मी म्हणते होणार. Say I can do all things through Christ Jesus that ख्रिस्त येशूद्वारे strengthens मी me. सगळं करू शकते, तो ताकद देतो मला, मी करते. When you feel alone, एकटं एकटं वाटलं if ना, you are threatened, काही भीती वाटली, say म्हणायचं if God is for me, देव जर माझ्या सोबत आहे, who can go against me? कोण माझ्या विरोधात जाईल. If devil comes to accuse you, समजा सैतान तुला नावं ठेवायला आला, show it to him. त्याला म्हण, देख. It is finished. त्याला devil. असं जास्त जवळून दाखवायचं की देख संपलेलं आहे. Amen. Amen. It's a reminder of your victory. आठवण आहे बेटा, आपल्या विजयाची आपल्याला ही आठवण आहे. It's a reminder for your victory. तुझ्या विजयाची तुला ही आठवण आहे की तू विजयी आहेस. Are you going to do it now? मग करणार का आता? Come on, show it for the camera now. मग त्याला कॅमेराकडे दाखवा. Wow. A bigger shout. जोरात. I mean, do you believe it? विश्वास आहे का? Do you believe it? विश्वास आहे का? बात खतम आहे बेटा. See, some are standing, they are really believing. काही लोक उभे राहिलेत कारण त्यांचा विश्वास आहे खराखुरा. They are believing it. त्यांचा खराखुरा विश्वास आहे तर ते उभेच राहिलेत. I believe it. माझा विश्वास आहे. नाही, मला तर हे कार्ड सारखंच लागतं. मेरा तो होता ही नाही इसके बगैर. Jesus, I thank you येशू तुला धन्यवाद, because it is finished. कारण हे काम संपलं. Come on, all of you say Tetelestai. सगळेजण म्हणा तेतेलिस्ताय. You know why it was written in Greek? का ग्रीक भाषेत हे लिहिलंय माहितीये? Not in Hebrew, हिब्रू भाषेत नाही not even in Aramaic, किंवा अरामिक भाषेत मध्ये सुद्धा लिहिलेलं नाही. because Hebrew was the holy language of the Jewish people. कारण हिब्रू भाषा यहुदी लोकांची पवित्र भाषा. But when Jesus lived, पण येशू जेव्हा जगले होते that time त्यावेळेला
Jesus could speak all languages, most येशूना of them. येशूना In सगळ्या those times. भाषा, मोस्ट ऑफ द लँग्वेज, सगळ्या भाषा जवळजवळ येशूंना बोलता येत होत्या. He could speak Aramaic, he could speak Hebrew, Aramaic, he Hebrew. could speak Greek. ग्रीक, हेलेनी, See, Greek was that national language that time. आणि ग्रीक तेव्हा राष्ट्रीय भाषा होती. And Aramaic was a local language. अरामिक लोकल होती. People used to speak in Aramaic. लोक अरामी भाषा बोलायचे. Jesus also used to speak in Aramaic. येशू पण बोलायचे अरामी. But it was written in Greek. पण ग्रीक मध्ये लिहिलेलं होतं. That can be two reasons. दोन कारण असू शकतात याला. One is एक, maybe Jesus spoke in Greek on the cross. कदाचित वधस्तंभावर येशू असताना येशू ग्रीक भाषेत बोलले असतील. Tetelestai, he must have said it in Greek. तेथलिस्ताय ग्रीक मध्ये बोलले असतील. We don't know. Or- किंवा He must have said it in Aramaic. अरामिक भाषेत बोलले असतील. And John, writing it down, wrote it in Greek. आणि योहानाने लिहून ठेवताना ग्रीक भाषेत लिहिलं असेल. वी डोंट नो. But I think so. पण मला असं वाटतं Jesus must have spoken in Greek only. येशू ग्रीक भाषेतच बोलले असतील. Like he said, Talitha Kum. जसं ते म्हणाले ना एकदा तलिता कोम, That was in Aramaic. अरामिक भाषा. Jesus spoke in Aramaic म्हणजे also. येशू अरामिक भाषेत पण बोललेले. But पण Greek was the national language ग्रीक राष्ट्रीय भाषा होती that the तेव्हा. whole world should know. संपूर्ण जगाला कळावं म्हणून, And that's why Jesus must have said it in the language that the whole world की will संपूर्ण know. जगाला कळावं म्हणून येशू कदाचित ग्रीक भाषेत बोलले असतील. That it is not only finished for the Jews, की फक्त यहुदी लोकांसाठी हे संपूर्ण झालंय असं नाही, but for the whole world. संपूर्ण जगासाठी हे संपूर्ण झालंय. Amen. कि हमने भी तो आना है ना बेटा. Yes. Even we Yeah. had to be saved. खाली यहूदियों के लिए लिखता तो मेरे जैसे किधर जाते. So are you happy आनंदी आहात? for what Jesus did for you? येशूंनी जे केलंय त्यावर आनंद आहे का? Just keep on saying thank you, बोलत Jesus, राहा फक्त धन्यवाद. and it will work for you. काम होईल तुमचं. Praise God. हालेलुया. Come, let us worship the आमेन. Lord. त्याची आराधना करू चला. Jesus, name above all names, beautiful Savior, glorious Lord, Emmanuel. Yes, Lord. God is with us, blessed Redeemer, living Thank you. Thank you. one. Jesus, name above all names, beautiful Savior. हालेलुया. आमेन. Glorious Lord, Emmanuel, Yes. God is with us, blessed Redeemer, living one. Amen. We sing Jesus, Jesus, name above all names. Yes, his name is above every other name. Beautiful Savior, Beautiful Savior. glorious Lord, Glorious Lord. My Jesus. Emmanuel, God is with us, blessed Redeemer, living one. Thank you, Jesus. हालेलुया. धन्यवाद येशू.
सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते तेरे ही गुणगान। सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, हालेलुया, करते तुझको सादर प्रणाम, हालेलुया, तेरे ही गुणगान। Thank you, Jesus. हालेलुया, हालेलुया. Father, what can we pay you back? देव बाप्पा, परतफेडीत आम्ही तुला काय देणार आहे? क्या दू तुझे मैं प्रभु? What can we give you in काय return? देणार आहे मी तुला देव बाप्पा? There are no words, Lord. शब्दच नाहीत आमच्याकडे. What to speak? काय बोलू माझ्या स्वामी राजा? Our alphabets are not enough. अक्षर कमी पडतात मला भाषेतली. Sometimes I don't know what to say. कधी Lord. कधी मला कळतच नाही मी काय बोलू, मी कसं बोलू, मी कसं या लोकांना समजावू. If only you open our eyes, जर we will फक्त know तू आमचे it. डोळे उघडलेस तर सगळ्यांना कळेल How you carried the sins of the whole world. कसं तू संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलंस And for thousands of years, आणि हजारो वर्ष you carried every man's sin upon प्रत्येक yourself. माणसाचं पाप तू स्वतःवर घेतलंस. We can't even imagine, Lord. आम्हाला कल्पना सुद्धा करवत नाही, आमची डोकीच एवढी हुशार नाहीयेत. Even before we were born, आमचा जन्मही होण्या अगोदर even before we did any good work towards you, आम्ही तुझ्यासाठी काही चांगली कामं करण्या अगोदर you took our sins. तो आमचं पाप घेतलंही. While we were yet sinning, Christ Died for died the for us. Ungodly. मी इथे पाप करत होते आणि तिथे तो माझ्यासाठी मरत होता. I can't even imagine. मला तर कल्पनाही करवत नाही. I was so restless from 2 o'clock till 3 o'clock. 2 ते 3 मी आज एवढा बेचैन होतो ना, I couldn't even sit. मला बसायला होईना. I was just looking at the watch. मी घड्याळकडे फक्त बघवतो 2 ते 3. From 9 o'clock, 9 वाजल्यापासून I was watching at the clock. मी घड्याळच बघत होतो आज. I said, Lord, म्हणलो प्रभू, 9 o'clock they put you on the cross. 9 वाजता त्यांनी तुला वधस्तंभी लटकवलं. 10, मग 11, 10, 12, 11, 1, 2. 12, 1, 2 All for us. सगळं आपल्यासाठी, सगळं तुझ्यासाठी, माझ्यासाठी. And at this moment, आणि या क्षणाला he was buried. त्याला पुरलं. But पण Friday he did most of the work. शुक्रवारी त्यानं सगळ्यात जास्तीत जास्त काम करून टाकलं. Yes, his spirit had gone. त्याचा आत्मा गेला होता बाय देन. They were watching his body, ते त्याचा मृतदेह बघत बसले होते ते. but his spirit was gone येशूंचा आत्मा निघूनही गेलेला. because it had to go to the heavens to give the blood. कारण येशूच्या आत्म्याला वर जाऊन स्वर्गात ते रक्त द्यायचं होतं ना, He had to sprinkle it on the sanctuary. आणि ते शिंपडायचं होतं ना निवास मंडपावर. And God said, देव बोलला, I just want to see the blood. मला केवळ रक्त बघायचंय. And that's why he didn't carry his body there. आणि म्हणून देह नाही घेऊन गेला तिथे, आत्मा. Only his spirit went. आत्मा गेला त्याचा, आत्मा. His body was on the earth. शरीर पृथ्वीवरच होतं, त्याचा मृतदेह तिथेच होता. Body is for us. शरीर आपल्यासाठी, Spirit is for God. आत्मा देवासाठी. And so when he sprinkled blood there, तर तिथे जाऊन जेव्हा त्याने रक्त शिंपडलं, God said, okay, done. देव बोलला, डन डील, It's done. डन, तू करके Your आया, work is over. तुझं काम संपलं. Immediately, because Jesus had to do it. लगेच, कारण की See, all this work he had to finish it before येशूंना हे Easter सगळं Sunday. काम ईस्टर संडेच्या अगोदर करायचं होतं पूर्ण. Yes. Because Sunday he had to go into his body. कारण रविवारी आता देहात जायचं परत.
and then get that glorified body out for Mary Magdalene to आणि meet. मरिया मगदालियासाठी ते वैभवी शरीर परत बाहेर आणायचं, म्हणजे पुनरुत्थित होणार ना रविवारी. And so after sprinkling the blood, रक्त शिंपडल्यावर he had to go down also खाली जायचं to meet भेटायला. the millions of believers who are in paradise. लाखोने जे बिलीवर सुखलोकात आहेत त्यांच्याकडे He काम had to होतं, take them also out. त्यांना घेऊन जायचं, And then he had to take all of them to heaven. सगळ्यांना स्वर्गात घेऊन जायचं त्यांना. All that he did. हे सगळं येशूंनी केलेलं आहे शुक्रवारी आत्म्यात. Yes. आणि प्रेत तिथं पडलं होतं. And then Sunday morning, मग रविवारी सकाळी his spirit had to jump back into that body. आत्मा परत त्या देहात जायला हवा होता And then he had to present himself to Mary Magdalene. आणि स्वतःला मरिया मगदालिया समोर मग आणायचंय. रेझरेक्शन. I mean, going to heaven and coming back, it was like a trip from here to the railway station. स्वर्गात जाऊन खाली येऊन म्हणजे असं सगळी ट्रिप इथून रेल्वे स्टेशनला Who गेल्या. can do that? कोण असं Only करेल? the owner of the universe can do that. सृष्टीचा मालकच हे करू शकतो बेटा. Only the God, the living God can do that. जिवंत देवच हे करू शकतो. Going to heaven, coming back, स्वर्गात गेला, खाली आला, then taking up all the saints back to heaven, सगळ्या संतांना स्वर्गात घेऊन गेला, again come back. परत खाली आला, I mean, देहात गेला, रविवारी पुनरुत्थित झाला, शिष्यांना भेटला. मग I mean, to go from here to the nearest star is millions of light years. इथून जवळच्या चांदणीपर्यंत पोहोचायला मिलियन्स ऑफ लाईट इयर्स. That is your Savior, हा Jesus असा Christ. तुमचा तारणारा Our येशू Savior, आहे, Jesus Christ. आपला तारणारा येशू. Amen. आमेन. I'm so proud of Him. मला फार अभिमान आहे माझ्या येशूंचा. Amen. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. Lord, थँक्यू जीसस. just raise your hand. I will pray हात for वर you. करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Father, देव बाप्पा, I thank मी you तुझे आभार मानतो. for what you have done for us. तू जे केलंयस ना देव बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद. The world is blinded to this. जग truth. आंधळ आहे या सत्याला. They are blinded to this. आज जगातले लोक या सत्याला अंध आहेत, पण आम्हाला घरात घुसून घुसून तू तारलेस. Thank you, Jesus, for saving धन्यवाद. us. आम्हाला तारल्याबद्दल धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद. I give you the मी glory. तुझे आभार मानतो, तुला गौरव देतो. Thank you for all the sins that are washed away जी सगळी पाप आमची धुतली गेली त्याबद्दल तुला धन्यवाद. by your blood. तुझ्या रक्ताने ऑल माय सिन्स आर वॉश्ड अवे. प्रेज द लॉर्ड. Amen. आमेन. And now, आता help us मदत कर आम्हाला, that we may work more for you. मी अजून तुझ्यासाठी काम करावं, We may live for you. अजून तुझ्यासाठी Tell the जगावं, lost world about you. हरवलेल्या जगाला तुझ्याविषयी सांगावं, That they may also experience the joy of living for की Christ. त्यांनाही ख्रिस्तासाठी जगायचा आनंद मिळावा. Bless everyone this evening. प्रत्येकाला आज आशीर्वाद दे दे Thank you, बापा. Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला Please be seated. धन्यवाद. हालेलुया. Many of you are even fasting. मला ठाऊक आहे तुमच्यातले अनेक जण उपवास सुद्धा करून आहेत आज. God is going to abundantly bless you. देव तुम्हाला विपुल आशीर्वाद देईल. Fasting and prayer उपवास आणि प्रार्थना will open up blessings for you. आशीर्वाद उघडून टाकेल That's तुमच्यासाठी. what God told me yesterday, देवाने हे मला काल सांगितलं ऍक्च्युली, that my people are fasting की माझे लोक उपवास करतायत and I will release blessings on their आणि मी lives. त्यांच्या जीवनावर आशीर्वाद मोकळे करणार आहे. हे काल So- मला देव बोलला. Yes, so don't worry. तर काळजी करू नका. Your fasting and prayer will not go in vain. तुमची उपवास प्रार्थना काही वाया जाणार नाही. God is going to open up heaven's door for देव you. स्वर्गाचं दार तुमच्यासाठी उघडणारच आहे. And keep that card with you, हे कार्ड तुमच्या सोबत ठेवा. swiping it every day रोज हे कार्ड वापरा. will release blessing in your life. आशीर्वाद तुमच्या आयुष्यात मोकळे होत राहतील. Amen. हालेलुया. देवाला धन्यवाद.